तर आज जे मी बोलणार आहे तो विषय आहे करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी हमखास उपाय. हमखास म्हणतीये मी, कारण तुम्ही जर याच्यातले सांगितलेली सर्व माहिती वापरलीत, तर तुम्हाला करोनापासून सुरक्षित राहायला नक्कीच मदत होऊ शकेल, असा माझा विश्वास आहे. आणि तुम्हाला असं माझं बोलणं संपल्यानंतर शेवटी तुम्हाला असं वाटतंय की नाही, हे तुम्ही मला सांगा. तर ज्यांना सरांनी आता YouTube चॅनलवरच्या व्हिडिओजचा उल्लेख केला, तर तिथे मी जे बोलणार आहे त्याच्या बाबतीतल्या काही गोष्टी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. तर हे जे UHC GMC मिरर्स या नावाने ते चॅनल आहे YouTubeवर. तुम्ही जर हे सर्च केलं तर तिथे माहितीचे व्हिडिओ, कोविडबद्दलच्या माहितीचे डिटेलमधले व्हिडिओज तुम्हाला तिथे मिळू शकतील. किंवा हे जे पेज आहे अर्बन हेल्थ सेंटर GMC मिरर्स, या ठिकाणी नवीन नवीन पोस्ट ज्या कुठल्या असतात त्या या पेजवर तुम्हाला उपलब्ध होऊ शकतील. तर सर्वात आधी मी गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समूह आणि युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर यांचे मनापासून आभार मानू इच्छिते. कारण जसं सरांनी सांगितलं की मला माहिती आहे, पण ही माहिती जर लोकांपर्यंत पोहोचलीच नाही तर त्या माहितीचा काहीच उपयोग नाहीये. त्यामुळे ही संधी खूप चांगली आहे असं मी समजते, कारण मी जवळ-जवळ प्रत्यक्ष तुम्हाला भेटू शकतेय. कारण ह्या करोना काळामध्ये अगदी प्रत्यक्ष भेटणं तर शक्य नाहीये. त्यामुळे हे व्हर्च्युअल जी भेट असते तिलाच प्रत्यक्ष भेट आता समजायला पाहिजे. आणि करोनाच्या निमित्ताने का होईना, पण मला आपल्या सर्वांशी आता मी बोलतीये, नंतर आपण प्रश्नोत्तर करणार आहोत, त्यामुळे संवाद होणार आहे. तर याबाबत मला खूपच छान वाटतंय. डॉक्टर हेमंत जोशी सरांचं विशेष आभार, कारण त्यांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली. आणि हेमंत जोशी सरांना म्हणजे मी त्यांची दूरस्थ विद्यार्थिनी असं तुम्ही म्हणू शकता. कारण ज्या पद्धतीने सर मराठीमध्ये माहिती कंटेंट तयार करत असतात विविध भाषांमध्ये, त्यांची वेबसाईट, कारण ऑर्कुटच्या काळामध्ये मी HIV बद्दल बरीचशी मराठीमध्ये माहिती तयार केलेली होती. आणि त्या काळापासून जोशी सरांच्या बाबत मी त्यांना फॉलो करते. आणि विशेषतः त्यांनी जे स्तनपानासंबंधी काम केलेलं आहे, म्हणजे आणि मुलांच्या योग्य आहारासंबंधी, म्हणजे अक्षय पात्र कल्पना असेल किंवा 6 महिन्यासाठी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग असेल, तर हे सर्व मी आमच्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिकवत असते. त्याचप्रमाणे सरांचीही माहिती सांगत असते. त्यामुळे या निमित्ताने मला सरांशीही इंटरॅक्ट करता आलं, हेही मला खूप छान वाटलं. तर करोनापासून सुरक्षित राहायचं म्हणजे मला वाटतं की प्रत्येकाच्या मनामध्ये ह्या 3 गोष्टी असतील. पहिलं म्हणजे करोनाचा संसर्गच नाही व्हायला पाहिजे. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. समजा झालाच संसर्ग, तर तो आजार सौम्य राहायला पाहिजे. म्हणजे जास्त गंभीर नाही व्हायला पाहिजे. घरच्या घरी बरा होऊ दे, दवाखान्यात जायची वेळ काही यायला नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळं जरी नाही जमलं आपल्याला, तरी ॲट कोविडमुळं मृत्यू नाही व्हायला पाहिजे. आणि हे टाळण्यासारखे आहेत. आणि त्यासाठी काय करता येईल, आपण काय काय करू शकतो प्रत्येक टप्प्यावर, तर या बाबतीमध्ये आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर करोनाचा संसर्ग न होणे याच्या बाबतीमध्ये मी प्रश्नचिन्ह लिहिलेलं आहे. कारण सध्या जेव्हा लाट चालू आहे आणि आपल्याला माहिती आहे की पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही सध्या तरी जवळ-जवळ चौपट पर्यंत मोठी झालेली आहे. आणि या लाटेमध्ये तरुण लोक जास्त प्रमाणामध्ये त्यांना संसर्ग होतोय. त्याचप्रमाणे गंभीर होतायत. ICU मध्ये पण तरुण लोक, पूर्वीच्या लाटेमध्ये असं झालं नव्हतं. या लाटेमध्ये तसं दिसून येतंय. आणि जेव्हा केसेस ह्या खूप जास्ती असतात, त्यावेळेला संसर्ग होण्याची शक्यता पण वाढायला लागते. त्यामुळं इथं संसर्ग टळू शकेलच का, हे आपण नाही सांगू शकू, पण आपण पूर्ण प्रयत्न करू शकतो. समजा संसर्ग झाला तर सौम्य राहण्याचं प्रमाण, ही पण शक्यता खूप जास्ती आहे. कारण काय, तर आपल्याला माहिती आहे की जवळ-जवळ 80% रुग्ण हे लक्षण विहीन असतात. त्यांना करोनाचा संसर्ग होतो, त्यांच्या शरीरामध्ये करोना शिरतो, पण त्यांना एकही लक्षण येत नाही. साधारण 5 ते 10% लोक असे असतात की ज्यांच्यामध्ये हे लक्षणं सौम्य असतात. थोडासाच त्रास होतो, जरासा ताप येतो किंवा घरीच राहून ते बरे होऊ शकतात. आणि उरलेले फक्त 15 ते 10% लोक आहेत, तेवढ्याच लोकांना आपल्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागतं किंवा ऑक्सिजनची गरज पडते. पैकी साधारण 2 ते 5% लोकांना ICUची गरज पडू शकते. म्हणजे दवाखान्यात ॲडमिट होणाऱ्या साधारण एका व्यक्तीच्या मागे, म्हणजे एक व्यक्ती जर ॲडमिट झाली,
तर समाजामध्ये साधारण 9 व्यक्ती अशा असतात, की ज्याच्यातल्या बऱ्याचशा व्यक्ती ह्या लक्षणविहीन पण कोरोना पॉझिटिव्ह असू शकतात. मग जेव्हा असं असतं, तेव्हा जर तुमची कोरोना टेस्ट तुम्हाला एकही लक्षण नसताना पॉझिटिव्ह आली, तर या बाबतीमध्ये तुम्हाला बिलकुल आश्चर्य नाही वाटायला पाहिजे. पण आपल्याकडे कसं होतं, आपल्याला लक्षण नसताना टेस्ट पॉझिटिव्ह आली, की सगळेजण म्हणतात, "ह्या ही खोटी टेस्ट आहे आणि आपण पुन्हा कुठलीतरी टेस्ट करूया." मग याच्यामध्ये विनाकारण खर्चही होतो, धावपळ होते आणि मग वेगवेगळे रिझल्ट दिसतात आणि गोंधळ उडतो. त्यामुळे हे लक्षात घ्या, की लक्षणं नसताना देखील टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. 80% लोकांची तशीच पॉझिटिव्ह येणार आहे आणि तुम्हाला त्याबद्दल आनंद व्हायला पाहिजे, की आपल्याला लक्षण नाहीये, त्यामुळे आपल्याला दवाखान्यात जायची वेळ येणार नाहीये. घरीच आपण काळजी घेऊ शकतो. त्यामुळं जर संसर्ग झाला, तर आजार सौम्य राहण्याची शक्यताही जवळपास 80 ते 85% आहे. त्यामुळं आपल्याला कोरोनाला घाबरायची गरज नाहीये. आपल्याला फक्त असं करायचंय, की संसर्ग न होऊ दे. झालाच, तर आपण ह्या 80% मध्ये बसू दे. आणि कोविडमुळे मृत्यू टाळायचा असेल, तर त्यासाठी देखील मार्ग आहेत. मग त्यासाठी अगदी डोळ्यात तेल घालून जागता पहारा ठेवायला पाहिजे. मग मी हे शब्द जेव्हा वापरते, त्याचं पण एक खास कारण आहे. तर मी हे तुम्हाला सांगेन. आता अ, तुम्ही जर माझी कालची का परवाची पोस्ट वाचली असेल, तर त्याच्यामध्ये मला जेव्हा कोरोना झाला त्याची गोष्ट मी सांगितली आहे. आणि त्याबद्दल मी जेव्हा म्हणते, की मला कोरोना झाला, संसर्ग झाला, त्यावेळेला तुम्हाला लगेच प्रश्न पडणार, की कधी झाला? कसा झाला? काय त्रास झाला? तुम्ही काय केलं? पोस्ट कोव्हिडचा काही त्रास होतो का? तर ह्या प्रश्नांची उत्तरं मला मेजॉरिटी प्रश्नांची उत्तरं माहीत नाही, अशीच द्यायला लागतील. कारण कधी झाला मला माहिती नाही, मी लक्षणविहीन होते. कसा झाला मला माहिती नाही, कारण कधी झाला हेच माहिती नाही, त्यामुळे कसा आला सांगता येत नाही. पण मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असल्याने, त्याचप्रमाणे माझ्या सोबतचे सर्व वैद्यकीय क्षेत्रातच काम करणारे असल्याने, माझं हे जोखमीचं काम आहे. त्याचप्रमाणे अ, मीच घरामधनं बाहेर जाते, त्यामुळे गर्दीत जाणं वगैरे टाळू शकत नाही. त्यामुळं असं असल्याने, जोखीम असल्याने मला संसर्ग झाला असणार आहे. काही त्रास झाला का? काहीच नाही. मला लक्षणं आली नाहीत, त्यामुळं मी स्वतःला तपासायला गेले नाही. आता समाजामध्ये बरेच जण असे असतात, की जे लक्षणं येऊन देखील तपासायला जात नाहीत. त्यांना मनातनं माहिती असतं, की बहुतेक हा कोरोना आहे, पण ते स्वतःला समजवतात, की नाही मी तर आईस्क्रीम खाल्लं म्हणून मला सर्दी झाली, मी उन्हामध्ये फिरलो म्हणून मला सर्दी झाली. असं काहीतरी मनाची समजूत काढतात आणि तपासायला जात नाहीत. मग यामुळं होतं काय, की ज्या वेळेला आपल्याला दवाखान्याची गरज पडते, त्यावेळेला मग खूप धावपळ उडते. आणि मला पोस्ट कोव्हिडचा त्रास होतोय का? तर आपल्याला असं वाटू शकतं, की जर मी तपासलंच नाहीये, जर मला काही लक्षणच नाहीये, तर मग माझ्या शरीराला कोव्हिडचा काही धोका नसेल. पण तसं नाहीये. तुम्ही जरी टेस्ट नाही केली, तरी कोव्हिड तुमच्या शरीरामध्ये जो गोंधळ घालायचा आहे, तो घालणारच आहे. त्यामुळे जर आपल्या हातात टेस्ट असेल, तर त्यावरचे उपाय किंवा सरकारकडनं त्याचं काही सपोर्ट असेल, तर ते मिळणं अतिशय सोपं जातं. आता मला माहित नव्हतं म्हणून मी तपासलं नाही. त्यामुळे आता माझ्याकडं काही असं नाहीये, की मला कोव्हिड खरंच झाला होता. लकीली लसीकरणाच्या आधी मी टेस्ट केली, अँटिबॉडी तपासल्या. त्यामुळं मला समजलं, की मला कोव्हिडची बाधा झाली होती आणि मला पोस्ट कोव्हिडचा त्रास होतोय. मला धाप लागतीये. त्यामुळं मला कळलं, की मला कोव्हिड झालाय. त्यामुळे लक्षात घ्या, की कोव्हिड तुम्हाला लक्षणविहीन असेल किंवा तुम्ही आय-सी-यूमध्ये पोहोचला असाल. काहीही असलं तरी जर कोव्हिडमुळं शरीरामध्ये काही डॅमेजेस होणार असतील, तर ते होणार आहेत. आणि कोव्हिड ही साधी सर्दी बिलकुल नाहीये. कारण साधी सर्दी होऊन गेल्यानंतर मला कधीच धापेचा त्रास होत नाही. मात्र कोव्हिड झाल्यानंतर हा त्रास होतोय. सो आपल्याला कोव्हिडला सिरियसलीच घ्यायला पाहिजे. मग तुम्हाला आता असं नक्कीच वाटत असेल, की मी नक्की माझी इम्युनिटी स्ट्रॉंग केली असणार आहे काही ना काहीतरी घेतल्यामुळं. तर इथं मला सांगावं वाटतंय, की ही इम्युनिटी स्ट्रॉंग करणे हा प्रकार मला पटत नाही. कारण नक्की काय स्ट्रॉंग होतं हेच आपल्याला समजत नाही आणि हा नवीन आजार आहे. तर या बाबतीमध्ये सर्व डिटेल्स मी YouTubeवरच्या शेवटच्या 10व्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत आणि ते तुम्ही नक्कीच बघू शकता. त्यांची थोडीशी माहिती मी सांगेनच आता. पण डिटेल्स तुम्ही तिथे बघू शकता. आता मी जेव्हा कोरोना किंवा कोव्हिड हा शब्द उच्चारते किंवा तुम्ही कधीही एखादा मेसेज बघता, बातमी बघता, वाचता, त्यावेळेला तुमच्या मनात कोणती भावना येते?
मला माहिती आहे, की जास्तीत जास्त लोकांच्या मनामध्ये ही भीती येते. कारण आता अ, मागच्या लाटेमध्ये सगळ्यांच्या ओळखीचं कुणी ना कुणी गेलं होतं असं झालं नव्हतं. पण या लाटेमध्ये अशी एकही व्यक्ती नाहीये, की तिच्या नात्यामधील किंवा तिच्या ओळखीच्यामधील किंवा त्यांच्या ऑफिसच्या आसपास आयदर प्रत्यक्ष ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबामधलं कोणीतरी कोव्हिडला बळी पडलेलं आहे. आणि जसं सर म्हटले, की हे प्रमाण वाढतंय आणि त्यासाठीच आपल्याला स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. तर ही जी भीतीची भावना आहे, ती तरी येते किंवा मग रागाची भावना येते, काय चायना सगळा त्यांनी गोंधळ घातला, आपल्याला किती कामाला लावलं वगैरे, वगैरे किंवा WHOचा राग येतो. किंवा चिंता होते कारण आता कसं होणार पुढे? काय होणार पुढे? आणि या भावना येणं हे नैसर्गिक आहे. या भावना येतात म्हणून आपल्याला वाईट वाटण्याची काहीच गरज नाहीये. हे शतकातून येणारं एखादं संकट आहे. एवढं मोठं संकट आपण कधीच बघितलेलं नाहीये. त्यामुळे या भावना येणार. पण जोपर्यंत तुम्ही भीतीवर मात करत नाही, या भीतीला व्यवस्थित कंट्रोलमध्ये करत नाही, तोपर्यंत तुम्ही जे निर्णय घेणार, ते तुम्ही नाही घेणार, तुमच्या मनातली भीती घेते निर्णय. तुमच्या मनातली भीती म्हणते, की "नको, नको, कशाला तपासायचं? तपासायला नको जाऊया." तुमच्या मनातली भीती म्हणते, की "नको, आपण घरामध्येच जर झोपलो, तर आपला ताप बरा होऊन जाईल आणि डॉक्टरांकडे जायची गरज नाहीये." तुमच्या मनातली भीती तुम्हाला सांगते, की आपल्याला जरी SpO2 तुमच्या शरीरातला ऑक्सिजन कमी होत असेल, तरी देखील भीती म्हणते, की "नको, आपल्या घरातच आपण बरे आहोत, उगीच जायला नको दवाखान्यामध्ये." मग तुमच्या लक्षात येतंय का, की ही जी भीती आहे ती निर्णय घेतीये आणि त्याच्यामुळे रुग्ण दवाखान्यामध्ये पोहोचेपर्यंत अतिशय गंभीर झालेला असतो आणि एकदा गंभीर झाला, की मग अतिशय प्रयत्न करावे लागतात त्याला वाचवायला आणि तसंच वाचण्याची शक्यता देखील कमी-कमी होऊ लागते. त्यामुळे जर तुम्हाला मनामध्ये भीती वाटत असेल, तर ती भीती आज मी जी माहिती सांगणार आहे, त्या माहितीमुळे कमी व्हायला पाहिजे आणि जर तशी कमी झाली, माहिती तुम्ही व्यवस्थित ऐकलीत आणि समजून घेतलीत, तर भीती कमी झाली, की मग तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल आणि सुरक्षित राहू शकाल. तर आज जे मी सांगणार आहे त्याचं एम हेच आहे, की तुमची भीती कमी करायची. आणि जर हे भीतीचं मुख्य कारण आपल्याला बघायचं असेल, तर ते कारण आहे WhatsApp. WhatsAppवर अगदी महिनोन-महिने म्हणजे जे मागच्या एप्रिल-मे मध्ये मेसेजेस फिरत होते, की इटली में बहुत बड़ा खुलासा हुआ, वहाँ पे पीएम किया और पता चला की कोरोना तो बैक्टेरियम है. असं अशा टाइपचे जे मेसेजेस आहेत, हे मेसेजेस मागच्या वर्षी सुरू झाले होते, ते अजूनही फिरत आहेत. आणि दरवेळी जर नवीन ग्रुपमध्ये पोहोचले, तर त्यावेळेला त्यामध्ये लोकांना परत भीती वाटते, की "अरे काय हे? कसं आपण ह्याच्याशी लढणार आहे? काय प्रकार आहे हा? असा तर कधीच नव्हता. काय गुठळ्या व्हायला लागल्यात?" अशा प्रकारच्या काहीतरी भीतीदायक गोष्टी मनामध्ये येतात. त्यामुळं हे असे जे फॉरवर्ड येतात, विशेषतः निनावी किंवा ज्या फॉरवर्ड्समुळं तुम्हाला भीती, राग, घृणा किंवा अशी चिंता अशा भावना जर खूप होत असतील, तर त्या तुम्ही नक्कीच मनावर घेऊ नका. अशा WhatsApp बद्दलची माहिती तुम्ही तज्ञांकडून तपासून घ्या. विचारा, की हे असं WhatsApp आलंय, हे खरं आहे का? त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण तुम्हाला तज्ञ नक्कीच देतील. आणि जेव्हा तुम्हाला समजेल, की हे सगळं खोटं आहे, तेव्हा तुम्ही नक्कीच ते फॉरवर्ड करणार नाही. त्यामुळे कुठलीही गोष्ट फॉरवर्ड करायच्या आधी आणि त्याच्यावर विश्वास ठेवायच्या आधी, कारण असे पण फॉरवर्ड आलेले आहेत, की तुम्ही टेस्टला गेलात, की ती पॉझिटिव्हच येते. मग तुम्ही घाबरता. मग तुम्ही म्हणता टेस्ट कशाला करायची? तर हे सगळे गैरसमज ह्या मेसेजेसनी पसरवलेले आहेत. काही जाणून-बुजून त्रास देण्यासाठी बनवतात. काही जण चुकून बनवतात, कारण त्यांना वाटतं, की हे खरंच आहे. त्यामुळं याबाबत काळजी घ्या. फक्त तज्ञांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. ह्याच्या पुढं मी जे सांगणार आहे, त्यासाठी तुम्हा सर्वांची पाटी कोरी पाहिजे. हे शिक्षक तुम्ही बरेच जण शिक्षक असाल आणि तुम्हाला माहिती आहे, की जोपर्यंत आधीचं आपण थोडंसं विसरत नाही किंवा बाजूला काढत नाही, तोपर्यंत नवीन संकल्पना किंवा नवीन गोष्टी ह्या विद्यार्थ्यांना समजणं अवघड जातं. त्यामुळं आधी पाटी कोरी करूया आणि त्यानंतर पुढची माहिती घेऊया. आत्तापर्यंत ऐकलेलं जरासं बाजूला ठेवा. मी तेच सांगणार आहे, फक्त तुम्हाला वेगळा दृष्टिकोन देणार आहे. खाली हे 2 शब्द लिहिलेत. हे शब्द लक्षात ठेवायचे, सर्कल ऑफ कंट्रोल आणि नोवेल व्हायरस. नोवेल व्हायरस ही संकल्पना शक्यता आहे, की यापुढील आयुष्यामध्ये आपल्याला अजून 1 किंवा 2 वेळा बघावी लागेल. कारण वातावरणामध्ये अतिशय बदल होतायत. त्यामुळे अशा प्रकारचे नवीन-नवीन आजार, नवीन-नवीन विषाणू हे जगामध्ये येऊ शकतात.
त्यामुळे कृपया हे लक्षात ठेवा, की जेव्हा कधी असा नोव्हेल व्हायरस म्हणजे अकल्पित नवीन विषाणू किंवा एखादा जंतू येतो, त्यावेळेला त्या जंतूबद्दल माहिती नसते. त्यामुळं दरवेळी जे काही नियम सांगितले जातात, ते आपण पाळत राहिलो, की आपली सुरक्षा ही नेहमीच वाढते. आणि असं झालं तर मग आपल्याला माहिती पाहिजे, की नियम पाळण्यामध्येच आपली सुरक्षा असते. सर्कल ऑफ कंट्रोल म्हणजे काय आहे? ही संकल्पना फार महत्वाची आहे. मी फक्त अशाच गोष्टींवर फोकस करेन, ज्या गोष्टी माझ्या हातात आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला जर प्रश्न पडलाय किंवा राग आलाय, की चायनानी हा प्रयोगशाळेमध्ये बनवलेला व्हायरस आहे आणि आता मला फार राग आलेला आहे. पण ठीक आहे ना, आता तुम्ही आणि मी याच्या बाबतीमध्ये काहीच करू शकत नाही. मग ही गोष्ट आपल्या हातात नाहीये, तर आपली शक्ती जी आहे मानसिक आणि शारीरिक, ती याच्यावर आपण वाया नको घालवूया. आपण कशावर फोकस करायचंय, की मी स्वतःला कसं सुरक्षित करू शकेन, मी माझ्या कुटुंबाला कसं सुरक्षित करू शकेन, मी माझ्या गावाला, जिल्ह्याला कसं सुरक्षित करू शकेन. कोरोनापासून कसं दूर राहू शकेन. तर फक्त ह्या गोष्टीवरच आपण आता फोकस करूया. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगायचंय, की तुम्हाला काही गोष्टी ह्या स्वीकारायला लागतील, मान्य करायला लागतील, की कोरोना हा खरा आहे. तुम्ही कितीही मेसेज वाचले असतील, तरी कोरोना खरा आहे. कोविड हा आजार देखील खरा आहे. आता मला स्वतःलाच झालेला आहे. त्यामुळं ह्या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत मी स्वतः सांगू शकते. ही महामारी खरी आहे, होणाऱ्या केसेस खऱ्या आहेत, उगीचच कुणीही संख्या वाढवत नाहीये. हे एक प्रिन्सिपल आहे, महत्वाची गोष्ट आहे केसेस शोधणं. त्यामुळं संख्या वाढते. ही दुसरी लाट खरी आहे. कोविडमुळं होणारे मृत्यू देखील खरे आहेत आणि ते कोविडमुळंच होतात मुख्यतः. लस घेतल्याने गंभीर आजार टळतो हे खरं आहे. सर्व नियम हे तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी बनलेले आहेत आणि नियम पाळले की नव्या व्हेरियंट पासून देखील तुम्ही सुरक्षित राहू शकता. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही जेव्हा मान्य करता, की हां, आता हे आहे बाबा, की मग तुमचं मन विचार करायला लागतं, की ठीक आहे, जर कोरोना आहे आणि कोविड आहे आणि महामारी आहे, दुसरी लाट आहे, तर या बाबतीमध्ये मी काय करू? तर बघूया या बाबतीमध्ये काय करायचं. तर मी काय केलं ते मी तुम्हाला सांगते. मी किल्ला लढवला. म्हणजे जसं शिवाजी महाराज किंवा पूर्वीचे राजे आपले किल्ले पडू द्यायचे नाहीत, शत्रूला मिळू द्यायचे नाहीत. तर ह्या कोविड शत्रूला मी माझा शरीराचा किल्ला मिळू दिला नाही. त्याला एंट्री करू दिली नाही. मी किल्ला लढवला. म्हणजे मी प्रयत्न केला तरी देखील शिरलाच. म्हणजे काय? तर किल्ला म्हणजे आपलं शरीर आहे. जसं खऱ्या किल्ल्याला आपण सुरक्षित केलेलं असतं तटबंदीनी, आतमध्ये पहारेकरी ठेवलेले असतात, सैन्य असतात. तर तशा पद्धतीने आपल्या पण शरीरामध्ये आपली जी इम्युनिटी आहे, रोगप्रतिकारक शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे इम्युनिटी, पहारेकरी आणि सैन्य. आपलं शत्रू म्हणजे कोरोना आहे आणि किल्लेदार म्हणजे आपण स्वतः. तर आपल्याला हे माहिती आहे इतिहासामधनं, की जोपर्यंत बाहेर वेढा असतो, शत्रू किल्ल्याच्या बाहेर असतो, तोपर्यंत किल्ल्याला जास्त त्रास होत नाही. पण ज्या क्षणी शत्रू किल्ल्याच्या आतमध्ये शिरतो आणि किल्ल्यामध्ये युद्ध होतं किंवा जाळपोळ होते, तेव्हा किल्ल्यामधल्या जनतेला म्हणा किंवा किल्ल्यामधल्या सगळ्या वास्तूला खूप नुकसान होतं आणि पडझड होते. तसंच जोपर्यंत कोरोना आपल्या शरीराच्या बाहेर आहे आणि आपण त्यासाठी प्रयत्न करू, कोरोनाला बाहेरच ठेवू, ही आपल्या कंट्रोलमध्ये असणारी गोष्ट आहे. मात्र एकदा जर कोरोना आपल्या शरीरामध्ये शिरला, त्यानंतर आपल्या कंट्रोलमध्ये जास्त काही नाही आणि असं म्हणण्याचं कारण हे आहे, की आपल्याकडं कोरोनाला मारणारं औषध, खात्रीशीर औषध अजून सापडलेलं नाहीये. त्यामुळे जोपर्यंत ते औषध आपल्याला सापडत नाही, तोपर्यंत आपले पूर्ण प्रयत्न, पूर्ण लक्ष, फोकस हे कोरोनाला शरीराच्या बाहेर ठेवण्यासाठी केंद्रित व्हायला पाहिजे. आता सध्या आपण काय करतोय, त्याच्याकडे लक्ष देत नाही आहोत. कोरोनाला बाहेर कसं ठेवायचं? तुम्ही म्हणाल, "अरे, असं कसं? आम्ही तर हात धुतो. आम्ही तर घरी आल्यावर अंघोळ करतो, कपडे पण धुतो." पण मला सांगा, की आता जी नवीन माहिती आली आहे, त्याच्यात सांगितलंय, की कोरोना हवेतून देखील पसरतोय. मग तुम्ही आपल्या नाकाची किती सुरक्षा करता? तुम्ही मास्क किती व्यवस्थित वापरता? तुमचा मास्क हा हनुवटीवर असतो का तुमचा मास्क हा नाकावर असतो? तुमचा तुम्ही विचार करा, की किती वेळ तुमचं नाक बाहेर असतं. किती वेळा लोकांना भेटल्यानंतर बोलताना तुम्ही मास्क काढता. तर अशा रीतीने अशा बऱ्याच जागा आहेत, की जिथं आपण सुधारणा करू शकतो आणि आपली सुरक्षा वाढवू शकतो. तर ते आपण आज बघूया. यासाठी लक्षात ठेवा, की
तुम्हाला WhatsAppनी सांगितलंय की इम्युनिटी फक्त 2 प्रकारची असते, इनेट इम्युनिटी आणि अडॅप्टिव्ह इम्युनिटी. पण हे तसं नाहीये. इम्युनिटीची एक तिसरी किंवा पहिली पायरी पण आहे, जिच्याबद्दल कधीच कोण बोलत नाही. ती आहे अवरोध, अटकाव, रोधन आणि हे आपलं शरीर करत असतं. डोळ्यात काही गेलं की पाणी येतं, नाकामध्ये शेंबूड असतो, तो सगळं बाहेर काढत राहतो. तोंडामध्ये टॉन्सिल्स असतात, कानामध्ये मळ असतो किंवा योनीमध्ये आम्ल असतं. तर हे जे विविध उपाय आहेत किंवा जठरामध्ये पण आम्ल असतं. तर हे जे विविध उपाय आहेत, तर या उपायांनी जंतू आपल्या शरीरामध्ये शिरू नये, यासाठी शरीराने पहिली पायरी बॅरियर्स, अवरोध हे केलेलं आहे. करोनामध्ये नाकामध्ये जेव्हा करोना एंट्री करतो, प्रवेश करतो, त्यावेळेला नाकाचा जो अवरोध आहे, प्रतिकार आहे, तो मोडून काढतो. तर त्यामुळं करोनाला आपल्याला बाहेरून अवरोध करायला पाहिजे, थांबवायला पाहिजे, त्याला अटकाव करायला पाहिजे आणि हे करण्यासाठी महत्वाचं रिझन हे आहे, की एकदा शरीरामध्ये शिरला आणि शरीराची युद्धभूमी झाली, की मग जे डॅमेजेस होतील, जसं मला लक्षणं नसताना देखील आता मला त्रास राहिलेला आहे काहीतरी. मग ज्या रुग्णांना दवाखान्यात जावं लागतं, ICU मध्ये जायला लागतं, ती झीज भरून काढण्यासाठी कित्येक महिने जाऊ शकतात. त्यामुळं प्लीज लक्षात घ्या, करोना साधी सर्दी नाहीये, करोना साधा फ्लू नाहीये. करोना आपल्याला टाळायला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि करोनामुळं शरीरामधले बरेच अवयव हे बाधित होत असतात. तर यासाठी मग काय महत्वाचं आहे? तर मास्क, मास्क आणि मास्क. पण आपल्याला कुणाला तर मास्क आवडतच नाही. कारण पुन्हा WhatsAppनी तुम्हाला सांगितलं, की मास्क लावला तरी काय फायदा? तुमच्या शरीरामध्ये करोना अ, येईल कारण तो खूप बारीक आहे आणि मास्कमधनं शिरू शकतो. दुसऱ्या WhatsApp मेसेजनी असं सांगितलं, की मास्क तुम्ही लावताय, पण मास्कमधनं कार्बन डायऑक्साईड बाहेर कसा जाणार? म्हणजे करोना तर आत जाऊ शकतो, पण कार्बन डायऑक्साईड बाहेर जाऊ शकत नाही. हा कुठला न्याय आहे? पण असा प्रश्न आपल्याला पडत नाही, कारण मग WhatsAppवर आलेला आपल्याला विश्वास ठेवायलाच पाहिजे, बरोबर आहे ना? तर हे लक्षात घ्या, की गेले वर्ष, दीड वर्ष सर्व आरोग्य कर्मचारी दवाखान्यामध्ये त्यांच्या 8-8, 10-10 तासांच्या, 12-12 तासांच्या ड्युट्या जेव्हा असतात, तेव्हा मास्क लावतातच, पण बऱ्याचदा ते PPE किट पण घातलेलं असतं आणि असं असून देखील कुणाचाही मृत्यू मास्क लावल्याने झालेला नाहीये. उलटं मास्क लावल्याने लोकांचे जीव वाचलेले आहेत. त्यामुळं आता मास्क बरोबर आपल्याला दोस्ती करायची आहे, कारण ब्रेक द चेनसाठी मास्कचा खूप महत्वाचा रोल आहे, जो मी शेवटी सांगेन. त्यामुळं होईल काय, की एक तर करोना शरीरात शिरणारच नाही, अशी पूर्ण शक्यता आहे आणि जरी चुकून शिरला, तरी त्याचं प्रमाण एवढं कमी असेल, की इम्युनिटी त्याला नष्ट करून टाकेल. एखाद्या वेळी तुम्हाला पत्ता पण लागणार नाही, जसं माझ्या बाबतीमध्ये झालं. करोना इतक्या कमी प्रमाणामध्ये शिरला, की मला इम्युनिटीला पण एकदम आरामात त्याला साफ करता आलं. फक्त अँटिबॉडीज तयार झाल्या, नुसता ताप पण नाही आला मला, सर्दी पण नाही झाली, घसा पण नाही दुखला. सो असं शक्य आहे. फक्त तुम्ही मास्क व्यवस्थित वापरायला पाहिजे. मग मी काय करायचे, घरामध्ये निघताना जो मी मास्क लावणार, तो मी परत घरात आल्यावरच काढायचे. बाहेर असताना मी कधीच काढला नाही. ह्याचं कारण काय माहितीये का? कारण जसं आपण किल्ला म्हटलो, जर हे शरीर आहे, आपलं शरीर हे किल्ला आहे, तर ह्या शरीरामध्ये प्रवेश करण्यासाठी करोनाला फक्त हे 3च मार्ग आहेत आणि त्याच्यामध्ये पण महत्वाचा मार्ग नाक आहे. नाकाद्वारे प्रवेश करेल, तोंडाद्वारे प्रवेश करेल किंवा कधी-कधी डोळ्याद्वारे प्रवेश करेल. त्यामुळे जर आपण नाकाला सांभाळलं, तर आपण करोनापासून सुरक्षित राहू शकतो. आणि कधी-कधी आपल्या हातावर बसून म्हणजे फोमाईट आपण कुठेतरी स्पर्श केलाय आणि मग तो हात डोळ्यांना, नाकाला, तोंडाला लावलाय, तर अशा वेळेला करोना आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. तर हे 2च मार्ग आहेत. म्हणजे मग एक तर मी जर हे झाकून ठेवलं तर मी सुरक्षित होईन किंवा मी माझा हात माझ्या चेहऱ्याजवळ आणलाच नाही तर मी सुरक्षित होईन. म्हणजे ह्या फक्त 2 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. मास्क व्यवस्थित लावायचा, नाक झाकणारा मास्क, फिट बसणारा मास्क आणि दुसरं आपल्याला शिकायचे की आपला हात चेहऱ्याजवळ नाही यायला पाहिजे. करोना शरीरातून बाहेर कसा पडतो हे पण आपल्याला माहिती आहे. तो आयदर श्वासाद्वारे बाहेर पडतो किंवा बोलताना छोटे-छोटे एरोसोल तयार होतात. मोठ्याने बोललं, गाणी म्हटलं, भजन म्हटलं, अशा वेळेला जास्त एरोसोल तयार होतात. हळू कुजबुजून बोलताना पण होतात. थुंकताना, शिंकताना, खोकताना होतात. मग ज्या वेळेला ह्या गोष्टी मी करणार आहे, त्या वेळेला माझा नाक आणि तोंड हे झाकलेलं पाहिजे. मास्कनी झाकलेलं पाहिजे आणि जर मास्क नसेल तुम्हाला माझा व्हिडिओ दिसतोय?
हो मॅडम. हा दिसतोय. हा, तर जर मास्क नसेल तर त्यावेळेला आपण असं कोपऱ्याचा वापर करायचा. का? कारण आपल्याला हात स्वच्छ ठेवायचे. त्यामुळं असं तुम्ही शिंकलात खोकलात तर त्यांनी जास्त फरक पडणार नाही, म्हणजे आपली सुरक्षा होणार नाही. पण असं आपण हातावर केलं तर सुरक्षित होतो. म्हणजे फक्त ह्या 2 गोष्टींची काळजी घ्यायची आहे. बरोबर? आता मास्कचा उपयोग खरंच होतो का? का व्हॉट्सअप फॉरवर्डच खरे आहेत आपले? तर इथं हे इन्फोग्राफिक मध्ये तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा कुणीच मास्क लावत नाही त्यावेळेला ज्याला करोना आहे त्याच्यापासून 90% चान्स आहे की दुसऱ्या माणसाला होईल. जेव्हा मला करोना नाहीये आणि मी मास्क वापरते अशा वेळेला मला फक्त 30% शक्यता उरते. जेव्हा ज्याला करोना झालाय, कोविड झालाय, त्यांनी मास्क वापरला तर ही शक्यता लगेच 5% होते. हे फार महत्वाचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जर आपल्याला लक्षण असेल आणि आपण मास्क वापरला तर घरचे सगळे सुरक्षित होतात, फक्त 5% होतंय बघा. आणि जेव्हा दोन्ही व्यक्ती लावणार आहेत मास्क व्यवस्थित त्यावेळेला फक्त 1.5% शक्यता राहते. आणि आपण अंतर पण जर पाळलं तर मग बघा जवळ 0% संक्रमण होऊ शकतोय. त्यामुळं करोनापासून सुरक्षित राहण्याचा उपाय हा आपल्या हातातच आहे. यासाठी सरकार काहीच करू शकणार नाहीये. केसेस का वाढतात? कारण याला झाला होता करोना आणि करोनाला बाहेर पडल्यावर हा माणूस सापडला. जर आपण अशी काळजी घेतली की ह्या करोनाला बाहेरच पडू द्यायचं नाही आणि समजा पडलाच बाहेर तर त्याला ह्या माणसापर्यंत पोहोचू द्यायचं नाही, ह्या फक्त एवढा उपाय आपण करू शकलो तर करोनाला आपण नक्कीच थांबवू शकतो आणि केसेस खाली आणू शकतो. म्हणजे पॉसिबल आहे, कर सकते हैं. बरोबर? आता आजार प्रत्येकामध्ये वेगवेगळा का दिसतो? काही लोकांमध्ये लक्षणच नसतात, काही लोकांमध्ये खूपच सिरियस होऊन जातात. तर यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे की किती व्हायरस शरीरामध्ये गेला. जर सुरुवातीलाच आता एखादा किल्ला आपल्याला जिंकायचा आहे आणि फक्त आपण 5च सैनिक आपण जर सोडले किल्ल्यामध्ये तर तिकडे त्यांना नक्कीच मारून टाकतील. पण समजा आपण कुठल्या ना कुठल्या मार्गाने, भुयारी मार्गाने किंवा कुठून तरी लपून छपून 500 सैनिक जर आपण सोडू शकलो तर ते 500 सैनिक किल्ला जिंकण्याची खूप शक्यता आहे. आणि तेच जर 5000 सैनिक शिरले तर किल्ला नक्कीच आपण तोडमोड करून टाकू पूर्ण. तर हे असंच होतं. व्हायरस आपल्या शरीरामध्ये जर खूप गेला, मास्क व्यवस्थित नसेल किंवा खूप जवळचा कॉन्टॅक्ट आला, खूप काळासाठी कॉन्टॅक्ट आला, अशा वेळेला जेवढे जास्त व्हायरस जातील तेवढ्या जास्त पेशीमध्ये शिरतील आणि एक व्हायरस एका पेशीत जातो आणि बाहेर येताना मात्र तो हजारो नाही लाखो झालेला असतो. त्यामुळं सुरुवातीलाच आपल्याला काळजी घ्यायची आहे की कमी व्हायरस जाऊ दे, म्हणजे मग आपण त्याला नक्कीच कंट्रोल करू शकतो. आता कुठले अवयव बाधित झाले? काही काही लोकांच्या लंग्स मध्ये जातच नाही व्हायरस, त्यामुळं त्यांना फक्त वास जातो आणि त्यांना खोकला बिकला काहीच होत नाही. मग अशा लोकांना ऑक्सिजनची गरज पडणारच नाहीये. त्यामुळे नक्की कुठला अवयव बाधित होतो याच्यावर पण ठरतं काय होणार. इम्युनिटी आपली नियंत्रित राहते का एकदम वेड्यासारखं आपल्या शरीरावरच हल्ला करते? म्हणजे जे सायटोकिन स्टॉर्म हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल, याचा अर्थ आहे की इम्युनिटी आता आपला ऐकत नाहीये आणि ती खूप हाय लेवलला गेलीये आणि त्यामुळे शरीराचं नुकसान व्हायला लागलंय. मग अशा रीतीने आपल्याच इम्युनिटीमुळं दुसऱ्या आठवड्यानंतर बरेचसे रुग्ण हे गंभीर व्हायला सुरुवात होते. त्यामुळं नियंत्रित राहणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी व्हायरस कमी जाणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी मास्क व्यवस्थित लावणं महत्वाचं आहे. ठीक आहे? व्हायरस किती प्रमाणामध्ये कार्यप्रणाली सिस्टीम जी आहे ती विस्कळीत करतो ते पण महत्वाचं आहे. त्या व्यक्तीचं जेनेटिक्स, जनुकीय संरचना, कारण कधी कधी असं लक्षात येतं की एखाद्या घरातले बरेच जण लगेच आजाराला बळी पडतात आणि काही घरांमध्ये 3-4 रुग्ण असले तरी बाकीचे लोक सुरक्षित राहू शकतात. तर त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं जेनेटिक्स पण येतं, महत्वाचं आहे, जनुकीय संरचना. त्याचप्रमाणे व्हायरस पण आता कुठला व्हेरियंट आहे, त्यावेळी व्हेरियंट नव्हता पण आता व्हेरियंट नवीन नवीन आलेले आहेत, तर कुठल्या व्हेरियंटने इन्फेक्शन झालं हे पण फार महत्वाचं आहे. त्यानंतर कधी तपासणी केली आणि कधी दवाखान्यामध्ये नेलं हे फार महत्वाचे. पहिल्या टप्प्यात नेलं, दुसऱ्या टप्प्यात नेलं का अगदी गंभीर झाल्यावर नेलं, आणि नंतर कुठली औषधं दिली जातात आणि कधी दिली जातात. तर जेव्हा ह्या सगळ्या बाबी आहेत हे आपण बघतो तर तुमच्या लक्षात येईल की किती व्हायरस शरीरामध्ये गेला याच्यावरच माझा कंट्रोल आहे, त्याच्या पुढे माझा कंट्रोल नाहीये. कधी तपासणी करायची, कधी डॉक्टरकडे न्यायचं, कधी दवाखान्यात न्यायचं याच्यावर माझा कंट्रोल आहे, ते मी करू शकते.
आणि कुठलं औषध दिलं जातं, कधी दिलं जातं हे प्रत्यक्ष माझ्या कंट्रोलमध्ये नसलं तरी ते डॉक्टरांच्या तर्फे मी करून घेऊ शकते वेळेवर औषधं. बरोबर आहे ना? तर फक्त ह्या गोष्टी आहेत जे आपण करू शकतो आणि आपला फोकस पुन्हा ह्या गोष्टींवरच पाहिजे. तर त्यासाठी मी जेव्हा म्हणते, की मास्क लावायला पाहिजे, तर वेगवेगळ्या प्रकारचे वापरले जातात. तर आता नवीन व्हेरियंटमध्ये याबाबतीत पुन्हा बऱ्याच गोष्टी आहेत. तर आपल्याला माहिती आहे, की सर्वात छान प्रोटेक्शन हे N95 नी येतं, पण सगळ्यांना ते घेणं शक्य नाहीये किंवा त्यांनी कचराही होत राहतो. पण ज्यांची जोखीम जास्ती आहे त्यांनी वापरायला पाहिजे. त्याच्या खालोखाल हा सर्जिकल मास्क जो आहे त्याचा आहे. त्याच्या खालोखाल कापडी आहे, पण त्याचं एक स्तराचा नसायला पाहिजे आणि त्यानंतर जे बांधलं जातं चेहऱ्याला, कधी-कधी रुमाल असेल किंवा एखादं स्कार्फ असेल, ओढणी तर नाहीच कारण ती खूप पातळ असते. तर त्या बाबतीमध्ये पण अडचणी येऊ शकतात. 2 नियम लक्षात ठेवायचे मास्कसाठी. पहिला नियम, तो चेहऱ्याला अगदी फिट बसायला पाहिजे, हवा जायला जागा नाही पाहिजे. आणि दुसरा नियम, की त्याला एक स्तर असून चालत नाही, एकापेक्षा जास्त पदरी असायला पाहिजे. ठीक आहे? मला काही मास्क दाखवायचे होते, तर मी आहे त्या व्हिडिओमध्येच दाखवले तर चालतील का पूर्ण व्हिडिओ घेऊ? चालेल मॅडम, चालेल. बरं. आपल्या सगळ्यांना हा मास्क माहिती आहे. हा कुठल्याही दुकानांमध्ये असा हिरव्या रंगाचे मास्क मिळतात. पण हा एक पदरी असल्यामुळं त्याचा खूपसा उपयोग होणार नाही. ठीक आहे? आणि हे जे कानाचे मास्क असतात ते काही दिवसानंतर ढिल्ले व्हायला लागतात. मग अशा वेळेला तुम्ही याला गाठी मारून याला घट्ट करू शकता. कधी-कधी आजकाल साडी, ड्रेसेस आता मी जो ड्रेस घातलाय त्याच्याबद्दल हा मॅचिंग मास्क मला मिळाला दुकानातनं. पण जर मी हा मास्क लावला, तर तुमच्या लक्षात येईल की हा अतिशय ढिल्ला मास्क आहे. त्यामुळं फक्त मॅचिंगला छान दिसावं म्हणून मी जर हा मास्क लावला, तर ह्या मास्कनी मला सुरक्षा मिळणार नाहीये. जर ह्याचे स्तर नाही बघितले मॅडम, तर हा 2 स्तरांचा आहे. ह्याला 2 स्तर दिसतायत. स्क्रीनवर दिसत नाहीये. दिसत नाही, मग मी हे बंद करते आणि तुम्हाला पूर्ण स्क्रीन दाखवते. ठीक आहे? ओके ओके मॅडम, दिसतंय. हां, ठीक आहे. सो असे जे तुम्हाला मास्क मिळतील, मला पिन करता येईल का? बघा. मोठे असे जर मास्क मिळतील, जर ते असे पातळ असतात एकदम, तर ह्यांनी तुम्हाला खूप सुरक्षा मिळणार नाही. अशा ढिल्या मास्कला जर तुम्हाला टाईट बनवायचं असेल, तर त्यासाठी अशा प्रकारचे मास्कचे एक्सटेंडर्स मिळतात. काही जणांना कानाला दुखतं मास्क लावल्यानंतर, सारखं लावल्यानंतर कान भरून येतो थोड्या वेळाने 2-3 तासांनी, घट्ट लावायचं म्हटलं तर. मग अशा वेळेला असे एक्सटेंडर्स वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. खूप प्रकार आहेत. याच्यामध्ये असा मास्क अडकवला, की मग तो कानावर अडकवायची गरज पडत नाही आणि लावताना आता हा थोडासा घट्ट झालेला आहे. घट्ट झाला ना इकडनं, बरोबर? तर अशा प्रकारे तुम्ही या छोट्या युक्त्या वापरून हे मास्क वेगळ्या प्रकारे लावू शकता. आता मास्क वापरताना लक्षात घ्यायचं, की हे असं ज्याला ब्रीदर असतं, फिल्टर असतं. पुन्हा WhatsApp फॉरवर्ड आलेले आहेत, की फिल्टर असेल तरच मास्क चांगला. काही डॉक्टरांनी केलेले व्हिडिओ तुम्ही बघितले असतील. पण ह्याचा उपयोग साथ थांबवण्यासाठी होत नाही, कारण ह्यानी सगळी हवा बाहेर जाते तशीच. त्यामुळे ह्यांचा उपयोग नसतो. हे सुरक्षित नाहीयेत आणि हे फिल्टर खराब झालं असेल, तर तुम्हालाही धोका होऊ शकतो. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे बरेचसे मास्क आपण विकत घेतो, ज्याच्यामध्ये खूप सारे लेयर वगैरे असतात. पण ह्याचं फिट अत्यंत चांगलं पाहिजे आणि या अशा मास्कच्या बाबतीमध्ये हे ॲक्चुअल N95 नाहीयेत. N95 धुता येत नाहीत. N95 हे असे मास्क असतात, जे आपण 4 ते 5 वेळा वापरून नंतर टाकू शकतो आणि हे धुवायचे नसतात, कारण त्याच्यामध्ये एक प्रकारचं आयर्नचा स्तर असतो, ज्याच्यामुळे अवरोध झालेला असतो. त्यामुळे हे धुता येत नाहीत आणि सर्जिकल मास्क हे परवडण्यासारखे आहेत. जर हे सर्जिकल मास्क तुम्ही आहे तसे वापरले, त्याच्यासाठी एक आयडिया आहे ते मी सांगेन. तरी देखील ह्यानी चांगली सुरक्षा मिळू शकते. मात्र हे पुन्हा वापरायचे नाहीयेत. याच्याबाबत माहिती सांगते.
आणि हे वापरताना लक्षात घ्या, की ह्याचे एक पांढरट दिसणारा भाग असतो, सॉफ्ट असतो आणि एक थोडासा डार्क असतो. जो डार्क असतो तो बाहेरच्या बाजूला यायला पाहिजे, हा पहिला नियम आहे. दुसरा नियम आहे, की याला नाकासाठी असं घट्ट करायचं असायला पाहिजे. ते चांगले मास्क असतात. त्यामुळे हा मास्क जेव्हा मी लावते, त्यानंतर इथे नाकाच्या इथे मला कडक करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून हवा नाही जायला पाहिजे. जेव्हा मी फक्त हा एकच मास्क लावेन, त्यावेळेला इथे फट राहते. त्यामुळं आयदर ही फट आपल्याला बंद करायला पाहिजे किंवा याच्यावर दुसरा मास्क लावला गेला पाहिजे. हा दुसरा मास्क आहे. हा मास्क जेव्हा मी ह्याच्यावर बसवेन, त्यावेळेला आता हे घट्ट झालंय आणि ह्याचं नाव डबल मास्क आहे. त्यामुळे जर तुम्ही कापडी मास्क डबल लावणार असाल किंवा असे मास्क डबल लावणार असाल, तर त्याचा काही उपयोग नाहीये. याच्यावर कापडी घट्ट बसणारा मास्क ह्याला डबल मास्क म्हणतात. मग या मास्कला आपण चांगलं कसं बनवू शकतो? तर त्यासाठी एक गाठ मारण्याचा उपाय आहे. म्हणजे अ, हा जो मास्क आहे, ह्याला असं बंद करायचं अर्ध्यातनं, उभं असं बंद करायचं आणि मग ही दोरी जवळ-जवळ येते. या दोरीला इथे आपण गाठ मारायची आणि अशा गाठी ह्या दोन्ही बाजूंनी मारून घ्यायच्या. याच्यामुळं होणार काय आहे, की हा जो मास्क आहे, तो चेहऱ्याला फिट्ट बसण्यासाठी एक उपाय होऊ शकतो. मग हे दोन्ही बाजूंनी अगदी जवळ ह्याच्या जिथं ही दोरी जोडली गेलेली आहे, तिथे जवळ आपल्याला गाठ मारायची आहे आणि ही गाठ जेव्हा आपण मारतो, तेव्हा हा मास्क असा दिसतो, बरोबर? इथे फट दिसतीये. पण ही फट पण नकोय आपल्याला. मग ही जी फट आहे, आतली बाजू पांढरी आहे. याला आतल्या बाजूला फिरवायचं आणि इथे त्याला घडीनी असं बसवायचं. म्हणजे मग हे असं टाईट झालं. बंद झालं का इकडची फट? बंद झाली ना? इकडे अशी फट आहे. पण Yes, इकडे ma'am. आता फट बंद झाली. Yes. त्यामुळं याला पण आतल्या साईडनी ह्याच्याबद्दलचे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. याला असं आतल्या साईडला नेऊन आपण जेव्हा घडीनी असं बंद करतो, तेव्हा हे पूर्ण बंद होतं. मग हा नाकावरून ओळखायचं कुठली बाजू वर आहे. ही नाकावर बसवल्यानंतर हा मास्क आता मी जेव्हा लावेन, त्यावेळेला आता इथे फट नाहीये. इथून मी घट्ट केलंय, इथून घट्ट झालंय, सगळीकडनं हा मास्क घट्ट झालेला आहे. तर तुमच्या लक्षात येईल की N95 सगळ्यांनाच परवडत नाही, कारण त्या मानाने थोडे महाग असतात. हे त्या मानाने थोडे स्वस्त असतात. त्यामुळं किंवा बऱ्याच जणांना ह्याला श्वास घ्यायला त्रास होतो असं फिलिंग असतं. तर त्यामुळं तुम्ही हा एक मास्क जर याला व्यवस्थित असं बंद करून वापरलात, तर ह्याची सुरक्षाही वाढते. 80% पर्यंत जाते. याच्यावर तुम्ही कापडी इव्हन सिंगल लेयर किंवा डबल लेयर लावलात, की ह्याची सुरक्षा अजून वाढते. आणि फक्त कापडी वापरायचा असेल, दुसरा कुठला सहन होत नसेल, तर कमीत कमी 3 लेयर असायला पाहिजेत, हे लक्षात घ्या. तर मला वाटतंय मास्कच्या बाबतीमध्ये तुम्हाला आता लक्षात आलं असेल, की मास्क कसे तुम्ही वापरू शकता आणि सुरक्षित राहू शकता. याखेरीज जर तुम्हाला धोका असेल, कसा धोका ओळखायचा ते मी सांगेन. तर याखेरीज तुम्हाला धोका वाटत असेल, म्हणजे खूप लोकांना भेटायला लागतं, तर तुम्ही मास्क तर वापरणारच आहात. मास्कला पर्याय नाही. मास्क कंपल्सरी आहे. ॲडिशनली त्याशिवाय असे काही शील्ड्स विकत मिळतात, जे अगदी साधेही असतात किंवा असे महागडे पण असू शकतील. हे शील्ड जर आपण असे वापरले, शील्ड लावल्यानंतर होतंय काय, की जरी लोक जवळ आली तरी देखील त्यांच्या बोलतानाची त्यांनी नियम नाही पाळले तर आपण का शिक्षा भोगायची, बरोबर आहे ना? तर जेव्हा तुम्हाला खूप लोकांना जवळून भेटायची गरज पडते तुमच्या व्यवसायामुळं, तर अशा वेळेला तुम्ही असे शील्ड वापरू शकता. मास्क सकट, मास्कला पर्याय नाही. जर तुम्हाला शील्ड वापरणं त्रासदायक वाटत असेल, तर अशा पद्धतीचे गॉगल्स पण मिळतात, जे चष्म्यावर देखील वापरता येऊ शकतात. जरा चांगल्या क्वालिटीचे घेतले, की त्यांनी आता ह्याचं मी प्लास्टिक काढलेलं नाहीये, पण चांगल्या क्वालिटीचे असतील तर ह्याला असं टाईट करून घेतलं, तर हे डोळ्यांच्या सुरक्षेसाठी वापरू शकता. प्रत्येकाला गरज नाहीये. हे फक्त त्यांच्यासाठीचे, विशेषतः जर काही वैद्यकीय कर्मचारी असतील, जिथं रुग्णांशी संबंध येतो किंवा समजा मेडिकल मधले कोणी असतील, जिथं सारखे कोणी ना कोणी औषधासाठी येत असतात, अशी लोकं काळजी घेऊ शकतात. आणि याखेरीज अशा छोट्या सॅनिटायझरच्या बाटल्या तुम्ही खिशामध्ये ठेवणं कंपल्सरी आहे, सोबत ठेवणं कंपल्सरी आहे. कारण जिथे कुठे जाल तिथे तुम्हाला सुरक्षा लगेच तुमच्या खिशामध्ये असेल, तुमच्या जवळ असेल.
ठीक आहे, मग आता आपण पुढे जाऊया. ओके, तर मास्क बद्दल आता मी तुम्हाला सांगितलंय आणि मला वाटतंय की आता सगळेजण मास्क वापरायला, ऍटलिस्ट मास्क बद्दल तुम्हाला आता धोका वाटत नसेल किंवा रागही येत नसेल. ठीक आहे, मास्क सारखा दोष नाहीये करोना काळामध्ये. ओके, तर करोनाला आवडणारं अति जोखमीचं वर्तन कुठलं, की काय केल्यानंतर करोनाला पसरायला सोपं जातं? गर्दीचं ठिकाण, शारीरिक अंतर न राखणं, समारंभ मीटिंग्सना हजर राहणं, विविध लोकांना भेटणं, बंदिस्त जागेमध्ये वावर किंवा भेटी जिथे क्लोज्ड असतं तिथे, त्यानंतर मास्कला सारखा हात लावणं. लक्षात घ्या, तुम्ही एकदा मास्क लावलात आणि बाहेर गेलात की बाहेरची बाजू ही करोनाने भरलेली असू शकते, आपल्याला माहित नाही. आणि तुम्ही जेव्हा त्याला हात लावता तेव्हा आपले हात संसर्गित होतात आणि चुकून लागू शकतात. तुम्हाला मास्क जर फिट करायचाच असेल, समजा तुम्ही मास्क लावलाय आणि तुम्हाला तो मास्क फिट करायचा आहे, तुम्ही जर N95 लावणार असाल तर दोन्ही पण हे लावणं आवश्यक आहे. वरची कानाच्या वरून, खालची कानाच्या खालून. ठीक आहे, आणि तुम्हाला जर मास्क ऍडजस्ट करायचा असेल तर समोर हात न लावता तुम्ही असं बाजूनी हात लावून किंवा इतर साईडला हात लावून त्याला ऍडजस्ट करू शकता. काढताना खालची दोरी आधी काढायची, मग वरची दोरी काढायची, म्हणजे त्याला हात लावायची वेळ येत नाही. जर बाहेर असताना तुम्हाला खावं लागणार असेल किंवा चहा घ्यायला लागणार असेल तर अशा वेळेला धोका खूप वाढलेला असतो, तेव्हा काळजी घ्यायला पाहिजे. तुम्हाला जर चेहऱ्याला हात लावायची सवय असेल तर, हातांची स्वच्छता न राखू शकत नसाल तर, आणि जर सार्वजनिक स्वच्छतागृहात गेलात तर मग विशेष काळजी घ्यायला पाहिजे. तर या ठिकाणी आपण व्यवस्थित काळजी घेतली तर तुमचा धोका कमी होऊ शकतो. याबाबत तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर स्वतःची सुरक्षा कशी वाढवायची यासाठी 2 नंबरचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त डिटेल्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कसं सुरक्षित राहू शकता. सोपं लक्षात ठेवायला ह्या 3 गोष्टी आहेत. एक, तुम्ही कुठे आहात ही जागा नेहमीच लक्षात घ्यायची. तुम्ही लोकांच्या किती जवळ आहात हे लक्षात घ्यायचं आणि आपण किती वेळ तिथे आहोत हे लक्षात घ्यायचं. मग ह्या 3 गोष्टी वापरून आपण कसं सुरक्षित राहायचं? तर बंदिस्त जागेत गेलात तर धोका वाढला, मोकळ्या जागेत जावा. गर्दीमध्ये गेलात तर धोका वाढला, माणसं कमी करा, अंतर ठेवा आणि वेळ हा कमी ठेवा. मग आता तुमच्या लक्षात येतंय का की लग्नासाठी त्यांनी लोकांचं बंधन का घातलंय? कारण 25च लोक असतील तर अंतर थोडंफार राखता येऊ शकेल. 2च तासात लग्न होणार असेल तर ही वेळ कमी होते, त्यामुळे जरी कुणी असेल चुकून संसर्गित तरी ते जास्त लोकांपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे प्रत्येक नियम हा कुठल्या ना कुठल्या प्रिन्सिपलला धरूनच आहे. त्यामुळे आपण जास्त खोलात न शिरता जो नियम आलाय त्याच्याशी मनामध्ये झगडा न करता की यार काय हे, काय एवढं त्रास आहे, असा विचार न करता जर आपण नियम पाळला तर आपलीच सुरक्षा वाढते. तर ह्या 3 गोष्टी अवश्य लक्षात ठेवा. म्हणजे मला एकांनी वाढदिवसाच्या पार्टीला बोलवण्यासाठी फोन केला होता, तर मी त्यांना पटवून दिलं आणि ती पार्टीच कॅन्सल करवली. सो असं तुम्ही इतरांनाही सांगू शकता की या बाबतीमध्ये धोका आहे, सध्या अशा गोष्टी करणं योग्य नाहीये आणि आपण असं नको करूया. करायचंच असेल तर मग पुन्हा हे 3 नियम आपल्या कामी येतात की पार्टी करायची आहे ना, आता नाही करायची हां, जेव्हा आपल्याला परमिशन मिळेल तेव्हा. आता आपल्याला भेटायचंय समजा किंवा एक 10 लोक एकत्र येणार आहेत. मग बंदिस्त खोलीत नाही भेटायचं, बाहेर अंगणामध्ये करायचं. बाहेर अंगणामध्ये पण अंतर ठेवायचं. सगळ्यांनी मास्क लावायचा. फक्त खाताना काढायचा आणि ती वेळ फक्त समजा अर्ध्या तासामध्ये किंवा एक अशा कमी वेळेमध्ये भेटायचं. म्हणजे मग आपली सुरक्षा वाढली, बरोबर ना? त्यामुळे न्यू नॉर्मल म्हणजे असं खूप काही विचित्र नाहीये. न्यू नॉर्मल म्हणजे आपल्या आजूबाजूला करोना आहे हे लक्षात घेऊन आपलं वागणं ठेवायचं. म्हणजे ह्याला मी एक उदाहरण असं देत असते की समजा नवीन लग्न झालंय आणि ते नवरा बायको आपल्या आपल्या घरात आहेत, तर त्यावेळी ते जसे मोकळेपणाने वागतील तसंच वागणं जेव्हा ते खेड्यामध्ये आपल्या सासरी असतील, जिथं घरामध्ये 8-10 लोक आहेत, तिथं पण मोकळं वागणं शक्य आहे का? तर नाही. आपण परिस्थिती बघून त्यानुसार वागत असतो, बरोबर आहे ना? तर सध्या करोनाचंही तसंच आहे की आपल्याला परिस्थिती बघून वागायचंय. हे 3 C's लक्षात ठेवायचे. एवढं टाळलं की आपली सुरक्षा वाढते. क्राउडेड प्लेस, क्लोज कॉन्टॅक्ट आणि कन्फाइन्ड प्लेसेस. तर असे हे इन्फोग्राफिक्स आहेत बरेचसे. मी म्हटलं की करोना आपला दुश्मन आहे, पण करोनाचे पण काही दुश्मन आहेत आणि ते दुश्मन आपल्याला माहिती पाहिजेत. पहिलं आहे पाणी आणि साबण, त्याच्याबरोबर आपली दोस्ती व्हायला पाहिजे.
कमीत कमी 20 सेकंद ते 40 सेकंद आपले जे सर्व पृष्ठभाग आहेत हाताचे, तो नियम आहे ना सुमन, की त्या पद्धतीने आपण सर्व जे अवयव आहेत, स्टेप्स आहेत हात स्वच्छ करण्याच्या 7 स्टेप्स, तर ह्या पूर्ण स्टेप्स वापरून हात धुतले पाहिजेत आणि ते जेव्हा जेव्हा आठवतं त्या त्या वेळेला. ते नसेल तर सॅनिटायझर मी तुम्हाला दाखवलं की अशी आपण एखादी बाटली सोबत ठेवू शकतो. त्यानंतर क्लोरीनयुक्त द्रावण, साधं आपलं ब्लिचिंग पावडर जरी असेल आणि त्याचं द्रावण आपण बनवलं, त्याचा वरचा जो भाग असतो तो, त्यांनी जरी पुसून घेतलं किंवा अल्कोहोलचा स्प्रे केला तरी देखील पृष्ठभाग स्वच्छ होऊ शकतात. आणि कुठले पृष्ठभाग आपल्याला स्वच्छ करायला लागतात? ज्या ठिकाणी सगळ्यांचे हात लागतात, म्हणजे नळ असतील, दरवाजाचे हँडल असतील, अशाच गोष्टींची आपल्याला स्वच्छता करायला लागते. ऑफिसमध्ये असाल तर कीबोर्ड असेल, अशा गोष्टी. त्यामुळे आपण विचार करू शकतो की कुठे सगळे हात लावणार आहेत ते स्वच्छ ठेवायचं. आणि वेळ हा पण दुश्मन आहे, कारण जर एखादी वस्तू 3 ते 5 दिवस बाजूला राहिली तर त्याच्यावरचा व्हायरस हा पूर्ण मरून जातो. आणि स्टरिलियम जर मेडिकलमध्ये असाल तर. आणि हे करोनाचे दुश्मन आहेत, म्हणून यांच्याशी आपली दोस्ती व्हायला पाहिजे, कारण दुश्मन का दुश्मन हमेशा दोस्त होता है. तर हे बिलकुल विसरायचे नाहीत. करोना विरुद्ध आपण काय काय करू शकतो? आपण मास्क आणि वायुविजन. आता हे वायुविजन किंवा स्वच्छ हवा म्हणजे काय? आता हा जेव्हा हवेनी पसरणार आहे तेव्हा मास्क बरोबरच याचं महत्व फार वाढतं. तुम्ही जिथे कुठे असाल, घरी असाल, ऑफिसमध्ये असाल किंवा कुठे कार्यालयामध्ये असाल, कुठेही असलात तरी तिथे हवा किती बाहेर पडते आहे, नवीन हवा किती येते आहे. पंखा लावणे म्हणजे वायुविजन नाहीये. पंखा फक्त हवा इकडून तिकडे फिरवतो. वायुविजन म्हणजे काय? घरातली हवा बाहेर पडतीये का? शाळेमध्ये आपल्याला शिकवलं होतं क्रॉस व्हेंटिलेशन, समोरासमोर दारं खिडक्या असतील तर हवा बाहेर जाते. त्यामुळे खिडक्या उघडणे, डासांची काळजी घ्या, जाळी लावा, नाहीतर डासांचे त्रास होतील. सो खिडक्या उघडणे आणि जर शक्य असेल तर एखादा एक्झॉस्ट वापरणे. एक्झॉस्ट वापरणं शक्य नसेल तर कुठलाही पंखा तुम्ही खिडकीमध्ये ठेवलात आणि त्याचं तोंड बाहेरच्या बाजूने ठेवलं तरी घरातली हवा ते बाहेर घेऊन जातं. त्यामुळे असे छोटेसे उपाय करता येतात. साबण, पाणी, सॅनिटायझर, क्लोरीनयुक्त द्रावणे, अल्कोहोल स्प्रे, फेस शिल्ड, गॉगल्स, युव्ही किरणे. काही लोक पैशांसाठी किंवा मोबाईलसाठी वगैरे वापरतात ह्याचा वापर. तर बघा, आपल्याकडे एवढी शस्त्र आहेत, पण ही तुम्ही वापरताय का? हा प्रश्न आहे. याशिवाय नियम आहेत मास्कचा योग्य वापर, शारीरिक अंतर, चेहऱ्याला हात न लावणे, स्वच्छता, शिंकते खोकते वेळी काळजी, जागृतता म्हणजे कायम लक्षात ठेवायचं की इथे रिस्क आहे का विचार करायचा आणि शक्यतो घराबाहेर पडायचं नाही. तर एवढ्या गोष्टी आहेत आपल्याला करोनाशी लढायला, त्यामुळे करोनाशी घाबरायला आपल्याला काही कारण नाहीये. मला माहितीये मी कितीही म्हटलं मास्क काढू नका, तरी देखील तुम्ही काढणार आहात. जर काढणार असाल तर ऍटलिस्ट हा नियम पाळा की या गोष्टी करताना तरी मास्क काढू नका. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. कुठल्या गोष्टी आहेत? बोलताना काढायचा नाही, कारण एरोसोल तयार होत असतात. बंद खोलीमध्ये असताना काढायचा नाही, कारण तिथली हवा बाहेर जात नाही, त्यामुळे हवेत व्हायरस राहील आणि आपल्या नंतरच्या लोकांना त्याचा त्रास होऊ शकेल. त्यामुळे बोलताना बंद खोलीमध्ये. तुम्ही जेव्हा इतरांसोबत असता, कुणा बरोबर असता, त्यावेळेला मास्क बिलकुल काढायचा नाही. तुम्हाला पण धोका आहे किंवा तुमच्यापासून त्यांना धोका आहे. पण बऱ्याचदा असं होतं की लोक रस्त्यावर असताना मस्त मास्क लावतील, कुणाच्या घरी गेले की मास्क काढून बोलायला लागतात. किंवा आपल्याला कुणी आपल्या घरी आलं की चहा द्यावाच वाटतो, कारण आपल्याला डोक्यामध्ये आहे की आदरातिथ्य करायलाच पाहिजे. पण आता सध्याच्या काळामध्ये त्यासाठी मास्क काढणं हे धोकादायक होऊ शकतंय. त्यामुळे कुणी घरी आलं तरी काही घ्या हो, घ्या हो असा आग्रह करू नका. अगदीच वाटलं तर सोबत द्या त्यांना, की तुम्ही घरी जाऊन खाऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर कारमध्ये असताना, कारण कार ही बंदिस्त असते बऱ्यापैकी आणि जेव्हा जास्त लोक असतील तेव्हा धोका जास्ती असतो. त्यामुळं कार ही नेहमीच खिडक्या ऍटलिस्ट 3 इंच खाली ठेवून चालवायची आणि कारमध्ये मास्क लावायचा, म्हणजे सवय राहते. कधी लावायचा, कधी काढायचा हे डोक्यामध्ये घ्यायची गरज पडत नाही. ग्रुप फोटोसाठी जेव्हा आपण इतरांसोबत असतो तेव्हा काढायचा नाहीये. पण व्हिडिओ असेल, ग्रुप फोटो असेल, लोक लगेच मास्क काढतात आणि खाली ठेवतात. म्हणजे इथला व्हायरस घेऊन मग नाकावर ठेवतात. फार चुकीचं आहे हे. त्यामुळे या फोटोसाठी वगैरे काढू नका. हे फोटो आपल्याला ओळखू येतातच कोण कोण आहे आणि आपल्याला आठवण करून देतील की आपण कसे छान नियम पाळत होतो आणि करोनामधनं आपण कसे सुरक्षित राहिलो. यासाठी मास्क वालेच फोटो काढा. एसी रूम असेल, बस असेल, कोच असेल, जिथं हवा ही आतल्या आतमध्ये फिरते, बाहेर जात नाही, या ठिकाणी मास्क काढायचा नाही. आणि जेव्हा लक्षणं सुरू होतात त्यावेळेला मास्क बिलकुल काढायचा नाही, कारण आपण मघाशी बघितलं की फक्त लक्षणवाल्या व्यक्तींनी जर मास्क लावला तर धोका अगदी कमी होऊन जातो, 5% राहतो.
या गोष्टी लक्षात ठेवा. आणि असे हे जे छोटे छोटे इन्फोग्राफिक्स आहेत, हा जर कोड तुम्ही स्कॅन केला तर असे 150च्या वर इन्फोग्राफिक्स तिथं मी सेव्ह केलेले आहेत आणि ते तुम्हाला असे सगळे हे छोटे छोटे फोटोग्राफ्स तुम्हाला तिकडे मिळू शकतात आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि त्याचा वापर तुम्ही स्वतःसाठी करू शकता. तर हे तुम्ही नंतरही स्कॅन करा, काही हरकत नाही. आता एवढी सगळी काळजी जरी आपण घेतली तरी देखील आपल्याला कोविड होऊ शकतो. माझं उदाहरण आहे. काळजी घ्या, काही तुम्हाला किती माहिती असू दे, कोविड होऊ शकतो. आता जर झाला आपल्याला तर काय, घाबरायचं नाही, कारण भीती आपल्याला चुकीचे निर्णय घ्यायला लावते. दुर्लक्ष बिलकुल करायचं नाही, कारण मग तो वाढतो. औषध चुकवायचं नाही, जे सांगितलं गेलंय ते व्यवस्थित घ्यायचं. टाळाटाळ करायची नाही, आता नको, उद्या बघूया, नंतर जाऊया. लोकांचा विचार बिलकुल करायचा नाही, कारण आपलं आयुष्य आहे, आपलं घर आहे, आपलं कुटुंब आहे, आपली सुरक्षा महत्वाची आहे. लोकांना काय वाटतंय ते वाटू दे. मनाने उपचाराचे प्रयोग करायचे नाहीत आणि धोक्याचं लक्षण जर दिसलं तर वेळ बिलकुल घालवायचा नाही. हे फार महत्वाचं आहे. आता दुसरी, लाट आणि ग्रामीण भाग. सरांनी उल्लेख केला की ग्रामीण भागामध्ये जास्त केसेस दिसतात. ह्याचं कारण असं आहे की शहरांमध्ये मागच्या वेळी पण लाट मोठी होती, त्यामुळं त्या लोकांना थोडी सवय आहे, माहिती आहे. मागच्या वेळी ग्रामीण भागामध्ये उगीच सगळ्यांनी लॉकडाऊन केला, उगीच सगळ्यांनी काळजी घेतली आणि ते म्हटले, अरे च्या काहीच होत नाही, कशाला आता काळजी घ्यायची. आणि नेमकी आता ती लाट ग्रामीण भागामध्ये वाढायला लागली आहे आणि आता काळजी घेत नव्हते, त्यामुळे आता खूप केसेस आहेत. साथीमध्ये सर्वात सुंदर काय असतं माहितीये का, ज्या मोमेंटला आपण सर्वजण एकत्रितपणे ठरवतो की आता आपण नियम पाळायचे म्हणजे पाळायचे, साथ थांबायला सुरुवात होते. पण आपली एकजूट पाहिजे. तर आता सध्या तरी रुग्णांची वाढती संख्या आहे, आपल्या अपुऱ्या आहेत सुविधा, त्यामुळं रुग्णांची संख्या वाढली तर खूप त्रास होणार आहे. आजार लपवला जातो, त्यामुळे रुग्ण अगदी गंभीर होईपर्यंत तपासला पण जात नाही आणि लोकांना भीती वाटते की आपण जर सांगितलं आपल्याला करोना झाला तर सगळे काय म्हणतील, कसे बघतील, बोलतील का, जवळ येतील का. तर आता आपल्याला माहिती आहे की करोना कसा टाळायचा. फक्त एवढी काळजी घेतली, नाक आणि तोंड आणि डोळे, किंवा विशेषतः नाक, फक्त व्यवस्थित मास्क वापरला तर करोनाचा धोका आपण टाळू शकतो, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जर कुणाला करोना झालाय असं तुम्हाला समजलं तर अंतर राखून, बाहेर भेटून, मास्क लावून अशा प्रकारे आपण हा धोका कमी करू शकतो, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आता कुणाला करोना झाला म्हणून त्या व्यक्तीला घाबरायची गरज नाहीये. मनावर खूप भीतीचा पगडा आहे व्हॉट्सअप फॉरवर्ड्समुळं आणि चुकीची माहिती पोहोचल्यामुळं किंवा गैरसमजामुळं, तर तो कमी व्हायला पाहिजे. त्यामुळे योग्य माहिती पोहोचायला पाहिजे. आणि बेसिकली वैद्यकशास्त्रावर अविश्वास आहे, कारण लुटतातच आणि जाणून बुजूनच करतात, असे बरेच समज आहेत. मी असं म्हणत नाही की 100% डॉक्टर हे धुतल्या तांदळासारखे असतात, पण मेजॉरिटी डॉक्टर्स हे चांगले असतात आणि जो काही सल्ला मिळतो तो तुम्हाला नियमानुसार मिळालेला आहे असा आपण विश्वास ठेवू शकतो. व्हॉट्सअप फॉरवर्डवर विश्वास. आणि आपल्या गावाकडे थोडंसं अवघड आहे, कारण जर कोणी लग्नाला बोलवलं तर नाही कसं म्हणायचं, जायलाच पाहिजे. किंवा काही सण आले तर ते साजरे तसेच करायला पाहिजे जसे आपण वर्षानुवर्ष करत होतो, एकमेकांच्या घरी जात होतो. आता साथ थांबेपर्यंत आपण थोडंसं बदलूया. जरी एकत्र यायचं असेल, म्हणजे समजा आपल्याला वटसावित्री आहे, करायची आहे, तर तुम्हाला माहितीये की नेहमी कशी बायकांची गर्दी उडते आणि सगळ्या बायका जवळ 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 असतात. पण आता जर वटसावित्री आपल्याला करायची असेल तर पुन्हा आपले नियम आले. मास्क सगळ्यांनी लावायला पाहिजे, असू दे मेकअप केला तरी पण मास्क लावायचा, जरीची साडी नेसली तरी पण मास्क लावायचा, अंतर राखायचं. म्हणजे तुम्ही ठरवायचं की आता ह्या अर्ध्या तासामध्ये फक्त ह्या 10-15 बायकाच ते त्यांचं पूजा करतील, मग बाकीच्यांनी यायचं त्यांचं झाल्यानंतर. ठीक आहे, वेळ लागेल, पूर्ण दिवस जाईल, हरकत नाही, पण आपल्याला सुरक्षितपणे गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे पूर्ण टाळणं हा पण मार्ग नाही त्याच्यावर आणि पूर्वीसारखं जगणं हा पण मार्ग नाहीये. आपल्याला नवीन मार्ग शोधायला पाहिजेत. आता करोना जेव्हा शरीरामध्ये शिरतो त्यावेळेला काय होतं हे बघूया. करोना इथं संसर्ग झालाय आपला, कमीत कमी 5 दिवस किंवा 14 दिवसानंतर, साधारण 5 ते 14 दिवसानंतर लक्षण दिसतं. लक्षण दिसलं की तेव्हा आपल्या लक्षात येतं. आणि बघा तोपर्यंत हा हा व्हायरसचा ग्राफ आहे, हा जो हिरव्या रंगाचा दिसतोय तो. लक्षण दिसतं, हळूहळू हळू एकदा शिरला की तो हळूहळू वाढायला लागतो आणि जेव्हा एक विशिष्ट संख्या येते आणि ज्या वेळेला इम्युनिटी सुरू होते त्या मोमेंटला लक्षण दिसायला सुरू होतं. म्हणजे लक्षण हे आपल्या इम्युनिटीचं असतं. करोना त्याच्या आधीच त्याचं काम सुरू केलंय. त्यानंतर इम्युनिटी वाढेपर्यंत सुरुवातीचे 2-4 दिवस लक्षणं, पहिल्या 2-4 दिवसामध्येच व्हायरस हा खूप जास्ती असतो शरीरामध्ये आणि व्हायरस हा इतरांना पोहोचण्याची सुरुवात ही 2 दिवस आधीच झाली आहे.
म्हणजे हा जो काळ आहे, जेव्हा आपल्याला कुठला पण त्रास होतो, हा काळ सर्वात महत्त्वाचा आहे आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी. जेव्हा व्हायरस पण खूप जास्ती आहे आणि अजून आपल्याकडे रिपोर्ट नाहीये हातामध्ये. आपण आत्ता तपासायला दिलं नाहीये, विचारच करतोय किंवा तपासायला दिलंय. लक्षण सुरू झाल्यावर 2-3 दिवस आणि त्यानंतर जेव्हा इम्युनिटी वाढते, त्यावेळेला लक्षणं आणि व्हायरस बेसिकली कमी व्हायला लागतो. इम्युनिटी नियंत्रित असेल, तर व्हायरस कमी होऊन जातो आणि जर इम्युनिटी नियंत्रित राहिली नाही आणि वाढायला लागली आणि वाढतच सुटली, की मग रुग्ण हा सिव्हिअर किंवा क्रिटिकलमध्ये जातो, आयसीयू पर्यंत पोहोचतो. त्यामुळं आपल्याला अ, 0 दिवस म्हणजे लक्षण आलेला. त्यानंतर साधारण पहिल्या आठवड्यामध्ये व्हायरसची संख्या ही बरीच कमी होऊन जाते. 7-8 दिवस झाल्यानंतर, 10 दिवसानंतर शक्यतो संपतेच. त्यामुळं अशा प्रकारे व्हायरस हा शरीरामध्ये असतो आणि 10व्या दिवसानंतर किंवा व्हायरस हा शरीरामधनं पूर्णपणे निघून गेलेला असतो आणि तिथं व्हायरस हा शिल्लक नसतो असं गृहीत धरलं जातं. आता कोविड आहे का? हे बघायलाच पाहिजे कारण जेव्हा म्हणजे आता समजा घरात आग लागली असेल, तर वाढू दे मग आपण बघूया असं आपण म्हणत नाही. धूर येतोय तर नक्की कुठून धूर येतोय हे शोधतो आपण किंवा घरात चोर शिरला तर आपण चोर कुठे आहे किंवा कुठल्या खोलीत आहे हे बघून त्याला मारून बाहेर काढायचा प्रयत्न करतो. येऊ दे आपल्यापर्यंत असं म्हणून आपण बसत नाही. तर ह्या कोविडच्या तपासण्या आहेत. पहिली आणि सगळ्यात चांगली आहे आर-टी-पी-सी-आर. WhatsAppचा फॉरवर्ड तुम्ही विसरून जा. WHO तसं काही सांगितलेलं नाहीये. आर-टी-पी-सी-आर ही चांगली टेस्ट आहे, ज्यासाठी स्वॅब घेतला जातो, मात्र निकाल यायला थोडासा वेळ लागतो. दुसरी आहे रॅट टेस्ट म्हणजे अँटिजेन टेस्ट, ज्याच्यामध्ये पुन्हा स्वॅब घेतला जातो, पण ह्याचा निकाल अर्धा ते 1 तासामध्ये लगेच मिळतो. पुन्हा ह्याच्याबद्दल WhatsApp आलेले आहेत, की ही एकदम खराब टेस्ट आहे, तर असं बिलकुल नाहीये. जर नियमानुसार वापरली तर ह्याचा भरपूर उपयोग होऊ शकतो. नंतर अँटीबॉडी टेस्ट करतात बरेच जण. चला बघूया कोविड झालाय का? पण ह्या टेस्टचा उपयोग हा कोविड झालाय किंवा नाही झालाय हे सांगण्यासाठी पेक्षा फक्त सर्व्हेसाठी आणि रिसर्चसाठी महत्वाचा असतो. रुग्णांसाठी खूप जास्त महत्वाचा नाहीये. कारण समजा मला धाप लागतीये आणि माझी अँटीबॉडी टेस्ट ही निगेटिव्ह आली असती, तर ह्याचा अर्थ असा नाहीये की मला कोविड झाला नव्हता. कारण काही लोकांमध्ये अँटीबॉडी येतच नाहीत. बरोबर ना? त्यामुळं या टेस्टवर खूप काही अवलंबून नाहीये. त्यामुळे ह्या 2 टेस्ट महत्त्वाच्या होतात. बरेच जण ह्या टेस्ट करायला घाबरतात कारण त्यांना वाटतं येणारच पॉझिटिव्ह. म्हणून मग ते विनाकारण एक्स-रेच काढ, कुठं सीटीच काढ किंवा मग नुसत्या रक्ताच्या चाचण्या कर आणि त्याच्यावरनं अंदाज कर, असे प्रकार करतात. तर कृपया लक्षात घ्या, की ह्या सर्व चाचण्या तुम्ही आजाराच्या पहिल्या, दुसऱ्या दिवशी केलात, तर तो जो स्कोर येईल किंवा सुरुवातीला जे समजेल किंवा सुरुवातीला स्कोर नसेल पण आणि मग तुम्हाला उगीच वाटेल आपल्याला काही त्रास नाहीये. तर ह्या सगळ्यांवरनं आपल्याला काही समजत नाही. यांचा उपयोग तेव्हाच आहे, जेव्हा तुम्हाला लक्षणं आहेत आणि कुठलीच टेस्ट पॉझिटिव्ह येत नाहीये. अशा वेळेला खात्रीसाठी म्हणून ह्या टेस्ट करायच्यात. ह्या टेस्ट डायग्नोसिससाठी कृपया वापरू नका. तुमचे डॉक्टर म्हणत असतील तरी तुम्ही म्हणा, की आम्ही आर-टी-पी-सी-आर करायला तयार आहोत किंवा आम्ही रॅट टेस्ट करायला तयार आहोत आणि मग आपण त्यावरनं निर्णय घेऊया. हे सगळ्यात चांगला मार्ग आहे आणि सोपा मार्ग आहे. म्हणजे असं जेवायच्या ऐवजी विनाकारण आपण असं जेवायला जातो आणि त्याच्यामध्ये वेळ जातो. लक्षण असताना तुम्ही रॅट टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली, तर ती पॉझिटिव्ह समजायची. लक्षण असताना रॅट टेस्ट केली आणि ती निगेटिव्ह आली, तर मात्र आपल्याला ते कन्फर्म करण्यासाठी आर-टी-पी-सी-आर करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. ओके? आणि लक्षण नसताना तुम्हाला कोणती पण टेस्ट पॉझिटिव्ह आली ह्या 2 पैकी, तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. चला वेगळी टेस्ट करून बघूया असं म्हणायचं नाहीये. देवाचे आभार मानायचेत, की मला लक्षण नसताना कळलंय, की मला आता कोविड आहे मला आणि मी पूर्ण काळजी आत्तापासूनच घेऊ शकतो आणि मी सुरक्षित राहू शकतो. आहे एक छोटा चान्स आहे, की टेस्ट म्हणजे फॉल्स पॉझिटिव्ह असू शकेल. पण त्यांनी काही फरक पडत नाही. कारण लक्षण नसताना तुम्हाला फक्त विटामिन्स खायचेत आणि आराम करायचा आहे. त्यामुळे तुमचं नुकसान काहीच होणार नाहीये. झालंच तर कुटुंब सुरक्षित राहील. झालंच तर तुम्हाला गंभीर आजार होणार नाही. त्यामुळं या तपासण्यांच्या बाबतीमध्ये मला वाटतं मी क्लिअरली सांगितलेलं आहे, की ह्या तपासण्या करा. पुन्हा एक WhatsApp फॉरवर्ड फिरलं, की ही तपासणी आर-टी-पी-सी-आर करायची असेल तर 3-4 दिवस थांबायला पाहिजे. बऱ्याच डॉक्टरांचाही विश्वास बसला त्याच्यावर. पण लक्षात घ्या, मगाशी मी तुम्हाला चित्र दाखवलं, की जेव्हा लक्षण येतं त्यावेळेला व्हायरस हा ऑलरेडी वाढलेला असतो. त्यामुळं आर-टी-पी-सी-आर करण्यासाठी किंवा कुठलीही टेस्ट करण्यासाठी लक्षण आल्यानंतर थांबायची गरज नाहीये. कधी थांबायचंय? तुमच्या घरी एक रुग्ण आहे
आणि तुम्ही त्याच्या संपर्कामध्ये आलेला आहात, मग अशा वेळेला पळत जाऊन टेस्ट नाही केली तरी पण चालते. कारण तुम्हाला 14 दिवस स्वतःवर लक्ष ठेवायचंच आहे. कारण आपल्याला माहिती आहे 5 ते 14 दिवस लागतात आपल्याला जर व्हायरस गेला असेल तर दिसण्यासाठी. त्यामुळे आपल्याला क्वारंटाईन व्हायचंच आहे. त्यामुळे ती टेस्ट करायचीच असेल तर 5व्या दिवशी करू शकतो आपण. कधी जर आपण संपर्कातली व्यक्ती असू तर, रुग्ण असू, लक्षण असेल तर अशा वेळेला पहिल्या दिवशीच तपासणी करा. आणि ही तपासणी आपल्याला काय सांगतं? आपल्याला सांगतं की हा कोविड नाहीये ना, कारण साथ चालू आहे. आणि ह्याचे फायदे काय होतात, की पहिल्या दिवशीच आजार समजतो, आपले कुटुंबीय आणि इतर सगळे सुरक्षित होतात. आणि कधी पण कोविड नाहीये ना हे कन्फर्म केलं, की आपण इतर उपचार करण्यासाठी मोकळे होऊन जातो. व्हायरस तेव्हा अत्यंत नियंत्रित असतो, त्यामुळे नुकसान कमी होऊ शकते. इम्युनिटीची ओव्हर रिएक्शन होणार नाही आपण आधीपासून काळजी घेतली तर. पोस्ट कोविड पण होणार नाही एखाद वेळी. जर पॉझिटिव्ह रिपोर्ट असेल, तर मग तुम्हाला बेड पण लवकर मिळेल, ऑक्सिजनचं पण लवकर उपलब्ध होऊ शकेल. पोस्ट कोविड मधलं काही असेल आणि रिपोर्ट असेल, तर आपण जाऊन तिथं फ्रीमध्ये घेऊ शकतो, की बघा मला कोविड झाला होता. आता मला सीटी करायचा आहे किंवा मला आता हार्टसाठी तपासणी करायची आहे. मी पोस्ट कोविडमध्ये आहे. कारण सरकारने पोस्ट कोविड ओपीडीज तयार केलेले आहेत आता. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं, की 8 ते 10 दिवस झाले, की शरीरातला व्हायरस हा संपलेला असतो आणि अशा वेळेला तुम्ही टेस्ट करायला गेलात, तरी देखील तुमची टेस्ट ही पॉझिटिव्ह येणार नाहीये. मग आपण डॉक्टर म्हणतात, की सगळी लक्षणं तर तुमची कोविडचीच आहेत. मग अशा वेळेला रेमडेसिवीर तुम्हाला लागणार असेल, तर मग सरकार देऊ शकत नाही त्यांच्या दवाखान्यात असेल तरी सुद्धा. कारण तुमचा टेस्ट रिपोर्ट हा निगेटिव्ह असतो. म्हणजे जर आपण वेळेत तपासणी केली नाही, तर आपलं नुकसान होऊ शकतं आणि योग्य तो उपचार नंतर गंभीर झालो तर मिळणार नाही. ह्या कारणासाठी लवकरात लवकर टेस्ट करायची. महत्वाचे दिवस लक्षात ठेवा. पहिला लक्षण आलेला दिवस. मग लक्षण कुठलं? अगदी साधा थकवा असेल. वयस्कर व्यक्तींना फक्त थकवा, सारखी झोप येते. म्हणजे जाणवतं आतनं की काहीतरी आपल्याला वेगळं व्हायला लागलंय. म्हणजे टिपिकल सर्दी, खोकला, घसा दुखणे असं होणार नाही एखाद वेळी. ताप येणार नाही. पण असं कळतं काहीतरी वेगळं वाटतंय. तपासून टाकायचं. आपल्याला काय कळेल? कोविड नाहीये ना, ही माहिती कळेल आपल्याला. तर पहिल्या दिवशी आपण तपासणीसाठी महत्वाचं आहे आणि आपल्याला माहिती आहे, की 2 दिवस आधीच आपण व्हायरस लोकांना दिलाय. आता ह्याच्यात आपली चूक काहीच नाही, कारण लक्षणच नव्हतं तर मला माहितीच नव्हतं. त्यामुळं मी जर सतत नियम पाळत असेन, म्हणजे मला कोविड झाला, म्हणजे मला स्वतःला, पण माझ्या घरी कुणाला नाही झाला, कारण मी घरामध्ये पण सुरक्षेचे नियम पाळत होते. माझ्या कामाच्या ठिकाणी कुणाला झाला नाही, कारण मी मास्क काढतच नव्हते. बरोबर? तर जर नियम पाळत असाल तर लोकं पण सुरक्षित राहतात. आणि जेव्हा सरकारची लोकं तुम्हाला विचारायला येतात, की बाबा तुमच्या संपर्कामध्ये कोण होतं? मग असं सरकारी लोकांचं म्हणणं आहे, की लोकं माहिती देत नाहीत. पण ह्याच्यामुळं होतं काय, की आपल्याला व्हायरस कुठे-कुठे पसरलाय हे लवकर समजत नाही आणि व्हायरसला पुढे जायला चान्स मिळतो. त्यामुळे जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल, तर लवकर तपासून घ्या. पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आणि तुम्हाला सरकारकडनं माहिती विचारण्यात आली, की कुणाकुणाशी तुम्ही गेल्या आठवड्याभरामध्ये तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आला होता, तर ती व्यवस्थित माहिती द्या. त्या लोकांनाही सांगा, क्वारंटाईन व्हायला सांगा, 14 दिवस लक्ष ठेवायला सांगा, जेणेकरून व्हायरसला आपण लगेच पकडू शकू. लक्षणानंतर 5वा दिवस महत्वाचा आहे. कारण जर तुम्हाला सीटी स्कॅन करायचाच असेल, बघायचं असेल, प्रत्येकाला करायची गरज पडत नाही. ज्या व्यक्तींना ऑक्सिजनची गरज पडते, त्या व्यक्तींनी सीटी स्कॅन करावा असा निर्देश आहे. तर सीटी स्कॅन हा 5व्या दिवसानंतर करावा, जेणेकरून म्हणजे जर ऑक्सिजन कमी झालं तर किंवा 5व्या दिवसानंतर अशा वेळेला करावा. पुन्हा-पुन्हा करायची गरज नाहीये. लक्षण सुरू झाल्यानंतरचा लक्षण सुरू झाल्यानंतरचा, रिपोर्ट नंतरचा नाही. रिपोर्ट तुम्हाला उशिरा मिळू शकेल, 5व्या दिवशी मिळू शकेल. तेव्हापासून मोजायचा नाही. तुम्हाला लक्षण जेव्हा सुरू होतं तेव्हापासून पहिला दिवस मोजायचा. 7वा दिवस महत्वाचा आहे, कारण जर 7व्या दिवसापर्यंत तुमची लक्षणं आपल्याला माहिती आहे 7 दिवसानंतर व्हायरस कमी व्हायला लागतो. त्यामुळे इम्युनिटीनी पण कमी व्हायला पाहिजे. पण तेव्हा पण तुम्हाला लक्षणं वाढत असतील, खोकला वाढायलाच लागलाय, ताप वाढायलाच लागलाय, परत आलाय, कमी झाला होता, परत सुरू झालाय. अशा वेळेला लक्षात घ्यायचं, की आपल्याला डॉक्टरांना भेटायला पाहिजे आणि दाखवून घ्यायला पाहिजे, तपासण्या पुन्हा करायला पाहिजेत आणि बघायला पाहिजे, की इम्युनिटी अनियंत्रित होऊ लागली आहे का? लवकर लक्षात आलं, की आपण त्याच्यावर उपाय करू शकतो. त्यामुळं वेळ फार महत्वाची आहे. जागता पहारा महत्वाचा आहे. आणि जेव्हा लक्षणानंतर 10वा दिवस असतो, तोपर्यंत बऱ्यापैकी व्हायरस आणि लक्षणं तुमची संपलेली असू शकतात आणि जर 3 दिवस लक्षणं नसतील, तर मग कोरोना आपल्या शरीरातनं गेलाय असं आपण गृहीत धरू शकतो.
आणि नाही तर मग ह्याच्यानंतर तुम्हाला गंभीरपणा सुरू होऊ शकतो. त्यामुळे हे दिवस महत्वाचे आहेत. आता ब्रेक द चेनसाठी शत्रू नक्की कुठं आहे हे शोधणं फार महत्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे की रुग्णांच्या शरीरामध्ये असतो. त्यामुळे रुग्ण लवकरात लवकर शोधायचा. आपल्याला माहिती आहे की त्याला रुग्णापासून दुसऱ्या व्यक्तीच्या अंगात जायचंय. त्यामुळं कुटुंबातल्या इतर व्यक्तींना सुरक्षित करायचं. ह्याला आयसोलेट करायचं. घरच्यांपासून, समाजापासून वेगळ्या ठिकाणी सीसीसी सेंटरमध्ये किंवा घरामध्ये होम आयसोलेशनमध्ये ठेवायचं. जेणेकरून व्हायरसला बाहेर पडायचा मार्ग सापडणार नाही. बाहेर पडायचा मार्ग मास्क लावून बंद करून टाकायचा. जेणेकरून जास्त व्हायरस बाहेर पडणार नाही. त्याचप्रमाणे जी लोकं आजारी पडू शकतात त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवायचं, त्यांच्या टेस्ट करायच्या, त्यांनी पण मास्क वापरायचा आणि नियम पाळायचे. आणि जो काही बाहेर जाण्याचा मार्ग आहे म्हणजे हवा वायुविजन वाढवायचं किंवा सॅनिटायझेशन करायचं, हात साबणाने धुवायचे. मग हे सगळे मार्ग वापरून आपण एकमेकांना आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो. त्यामुळं आयसोलेशन तुम्हाला सांगितलं असेल तर ते 10 दिवस किंवा डिस्चार्ज नंतर 7 दिवस होम आयसोलेशन जे सांगितलं असेल त्याच्यामध्ये पूर्ण नियम पाळायचे, इतरांपासून दूर राहायचं. जर तुम्हाला क्वारंटाईन सांगितलं असेल की तुम्ही संपर्कात आलाय आणि 14 दिवस लक्ष ठेवा, तर अशा वेळेला देखील इतरांपासून दूर राहायचं, कारण माहित नाही आपल्या शरीरामध्ये व्हायरस असू शकतो. मास्क व्यवस्थित लावायचा आणि आपण मग ब्रेक द चेन करू शकतो. तर कोविडची लक्षणं कुठली आहेत? आपल्याला माहिती आहे की असं बरेच जण म्हणतायत की नवीन स्ट्रेनमध्ये नवीन लक्षणं दिसतायत. पण ही लक्षणं पहिल्या स्ट्रेनमध्ये सुद्धा होती, फक्त त्यांचं प्रमाण कमी होतं. मग कुठली लक्षणं येऊ शकतात? फीवर, कफ असू शकतो, घसादुखी असू शकते, चव आणि वास घेण्याची शक्ती जाऊ शकते. पण ही प्रत्येकामध्ये होत नाही. प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे येतं. काही लोकांना फक्त अंगदुखी होईल किंवा जॉइंट दुखतील, काही लोकांना फक्त जुलाब होतील, काही लोकांना पायावर असे लालसर रंगाचे चट्टे येऊ शकतील. विशेषतः मुलांच्या बाबतीमध्ये कोविड टोज होतात. लाल होऊन जातो अंगठा वगैरे. कुणाचा घसा दुखेल, कुणाचे डोळे लाल होऊ शकतील, कुणाचं डोकं दुखेल, कुणाला रॅश येऊ शकेल, कुणाला फक्त थकवा येऊ शकेल. तर अशा पद्धतीने अ, ही लक्षणं आता खूप वेगवेगळ्या प्रकारची आहेत. त्यामुळं आपण लक्षणावरनं विचार करायचा नाही. मिस्टर कल्पेश तुम्हाला म्यूट करायला लागेल. अ, लक्षणांवरनं आपण विचार करायचा नाही की अरे मला वास येतोय बरं का, त्यामुळे आता मला कोविड नाहीये. असा विचार बिलकुल करायचा नाही. कुठलाही आजार सुरू झाला तरी देखील आपण तपासणी करून घ्यायची आहे. आता जेव्हा व्हायरस आजार येतो त्यावेळेला लक्षात घ्या की हेच उपचार आहेत. विश्रांती हा उपचार आहे. पाणी भरपूर पिणं हा उपचार आहे. विटामिन्स घेणं हा उपचार आहे. याखेरीज बाकी सगळं हे ट्राय करून बघूया याच्यामध्ये आहे सध्या. त्यामुळं खात्रीचे उपाय हेच आहेत आणि हे खूप करायचे. विषाणूविरोधी औषधं काही देऊन बघितली जातात. फॅवी पण आता नाही दिलं जातंय. रेमडेसिवीर फक्त काही काळासाठी दिलं जातं. पहिल्या 5 दिवसामध्ये म्हणजे गंभीर झाला तरच देतात, नाहीतर देत नाहीत. काही नवीन औषधं आता नवीन एक आलेलं आहे. तर आता त्याच्याबद्दल पण माहिती मिळेल आणि ते औषध उपलब्ध होईल. बघूया त्याचा कसा फायदा होतो. जर फायदा झाला तर साथ लवकर आटोक्यात येईल. त्रास कमी करणारी औषधं घ्यायची, ताप कमी करणारी, खोकला कमी करणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं गंभीरपणा सुरू झाला, की काही औषधं हे रुग्णालयात दिली जातील, तर ती रुग्णालयात घ्यायची. घरच्यांची सुरक्षा कशी वाढवता येईल? सध्या आपण बघितलं लक्षणं काहीही असू शकतात. त्यामुळं कुठला पण आजार असेल तर कोरोनामुळे असेल असं गृहीत धरायचं आणि लगेच मास्क लावायचा. घरच्यांपासून थोडंसं बाजूला राहायचं आणि घरामध्ये सगळीकडे फिरत बसायचं नाही. स्वतःला आपण मस्तपैकी विश्रांती सुरू करायची. तसेच लगेच तपासून घ्यायचं. ज्याला सगळ्यात कमी जोखीम आहे त्या व्यक्तीने त्यांची सेवा करायची. सेवा करणाऱ्या व्यक्तींनी पण मास्क लावायचा आणि हातांची स्वच्छता करायची. आणि जर कोरोना सदृश लक्षण वाटलं तुम्हाला तर नक्की आणि वेळेवर तपासणी करून घ्या. आणि सगळ्यात छान म्हणजे पल्स ऑक्सिमीटरचा वापर करा आणि धोका टाळा. ते कसं करायचं तेही मी सांगते. तर त्याच्या आधी आपण स्वतःचा रुग्ण गट शोधू शकतो आणि हे अत्यंत सोपं आहे. जेव्हा तुम्हाला कुठलंही लक्षण नसतं तेव्हा तुम्ही सौम्य गटात असता, अ गट. जेव्हा तुमची लक्षणं सौम्य आहेत आणि तुम्हाला अ, कुठलीही सहव्याधी नाही, म्हणजे तुम्हाला डायबिटीस नाही, बीपी नाही, जाडी नाही, तुमचं वय 40च्या खाली आहे, तुम्हाला बाकी कॅन्सर, HIV असे कुठले आजार नाही आहेत,
अशा प्रकारे जर असेल, तर अशा वेळेला तुम्हाला सहव्याधी कोमॉर्बिडिटी नाही असं आपण म्हणतो आणि सौम्य लक्षणं ज्याच्यामध्ये धाप लागणं येत नाही, ताप असेल, नुसती सर्दी असेल, नुसता घसा दुखत असेल, तर परत तुम्ही सौम्य गटात ब गटात जाता. जरी सहव्याधी असेल आणि तुम्हाला सौम्य लक्षणं असतील, तरी पण तुम्ही क गटामध्ये राहता आणि ह्या सगळ्या गटांसाठी विशेषतः अ आणि ब गटासाठी होम आयसोलेशन मिळू शकतं. जर सहव्याधी असेल आणि डॉक्टरना वाटलं की लक्ष ठेवायला पाहिजे, तर ते बेसिक CCC युनिट जे आहे, त्या युनिटमध्ये तुम्हाला या असं सांगतील, जेणेकरून तुमच्यावर लक्ष ठेवणं सोपं जाऊ शकेल. काही तपासण्या सांगितल्या जाऊ शकतील. जेव्हा तुम्हाला न्यूमोनिया होतो, म्हणजे खोकला खूप सिव्हिअर असतो आणि छाती भरलेली असते, अशा वेळेला तुम्ही मध्यम गटामध्ये जाता. मग त्याच्यामध्ये पण 2 ग्रुप आहेत. ज्यांचा SpO2 चांगला राहतो, 93च्या वरच राहतो, पण खोकला भरपूर आहे आणि श्वासाचा दर हा 24 पेक्षा खाली आहे, असा एक गट असतो. या गटामध्ये जर सहव्याधी असेल, तर मात्र ते त्यांना ॲडमिट व्हायला सांगतील. नसेल, तर या गटाला पण डॉक्टर ठरवतील, की घरी थांबायला सांगायचं का दवाखान्यामध्ये यायचं. पण जेव्हा तुम्ही मध्यम गटामध्ये जाता, त्यानंतर आणि आधी पण, कारण गट हे कधीही बदलू शकतात. त्यामुळं आपल्याला जागता पहारा ठेवायचा आहे, व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे. त्यामुळं मध्यम गट जर तुमचा SpO2 93च्या खाली गेला आणि श्वास दर 24च्या वर जात असेल, अशा वेळेला मात्र लवकरात लवकर आपल्याला दवाखान्यामध्ये पोहोचायचंय आणि इथं ऑक्सिजनची गरज सुरू झालेली आहे, कारण 93च्या खाली आहे. त्यामुळं इथं जर ऑक्सिजन मिळाला, तर आपण इथं गंभीरपणाकडे जात नाही. आता होतंय काय बऱ्याचदा, हे सगळं लक्षातच येत नाही लोकांच्या, कारण आपण जागता पहारा ठेवलेला नसतो. आपण फक्त म्हणतो की कोविड नाहीये, कोविड नाहीये, पण करत काहीच नाही. तर त्यामुळं बरेचसे रुग्ण हे 90च्या खाली SpO2 आणि इतर त्रास सुरू झाल्यानंतर दवाखान्यामध्ये म्हणजे डायरेक्ट व्हेंटिलेटर बेड किंवा डायरेक्ट ICU बेड असेच शोधायला लागतात. अशी वेळ नाही येऊ द्यायची. CCC मध्ये किंवा DCHC जिथं ऑक्सिजन उपलब्ध आहे, अशा केंद्रांमध्येच आपण पोहोचायचं, जेणेकरून सुरुवातीलाच ऑक्सिजन मिळाला की व्हायरस हा लवकर क्लिअर होतो. तर हा गट तुम्ही व्यवस्थित ओळखा. पूर्वतयारीमध्ये घरी आपल्याकडे थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर, वाफ घेण्यासाठी यंत्र किंवा भांडं पाहिजे. तुम्हाला बीपी असेल तर बीपीचं यंत्र किंवा साखर असेल डायबिटीज असेल तर साखर मोजायचं ग्लुकोमीटर तुमच्याकडे पाहिजे. याखेरीज मास्क, ग्लोव्ज, सॅनिटायझर आणि जंतुनाशक द्रावणं तुमच्याकडे पाहिजेत. आता याला पल्स ऑक्सिमीटर असे म्हणतात. हे तुमच्या घरी तरी उपलब्ध पाहिजे. नसेल तर तुमच्या गल्लीमध्ये किंवा अशा गटामध्ये एका किंवा काही लोकं हे उपलब्ध करून देऊ शकतात सगळ्यांसाठी आणि विशेषतः खेड्यांमध्ये आशाताई जी असते किंवा ANM ज्या असतात सब सेंटरच्या, त्या लोकांकडे सरकारनी हे पल्स ऑक्सिमीटर दिलेलं आहे आणि जर तुम्ही घरी असाल किंवा रुग्णालयातही असाल, तरी दिवसातनं 3 ते 4 वेळा तुमचं SpO2 मोजायला पाहिजे. जिथं हे O असा शून्य दिसतो, ते असतं आपलं SpO2 आणि जिकडं हे PR असं लिहिलेलं असतं, ते असतं तुमचं मोजायचं तुमच्या छातीचे ठोके किंवा नाडीचा दर असतो. तर हे आपल्याला मोजायचंय आणि जेव्हा तुम्ही मोजता, त्यावेळेला रुग्णांची अशी नोंदवही तयार करून सर्व नोंदवून ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, आज मी तपासलं, मला ताप होता, किती होता? आणि मी दिवसातनं 3 वेळा हे तपासलं आणि माझे SpO2 किती होते, त्यावेळेला नाडीचे ठोके किती होते. गरज असेल तर तुम्ही आपल्या श्वासाचा दर पण ठेवू शकता. आणि दिवसातनं 2 वेळा ॲक्चुअली 6 मिनिट वॉक टेस्ट करायची आहे. आता ताप माझा दुसऱ्या दिवशी कालच्यापेक्षा कमी होता, पण माझी अंगदुखी नवीन सुरू झालेली आहे, डोकेदुखी गेलेली आहे. मग मला कळतं की माझा आजार कमी व्हायला लागलाय की वाढायला लागलाय. त्याचप्रमाणे आता बघा, या वेळेला माझं SpO2 हे 94 आलं म्हणजे बॉर्डर लाईन आहे. मग मी पुन्हा थोड्या वेळाने करून बघितलं आणि मी 6 मिनिट वॉक टेस्ट पण त्यावेळी करून बघितली. पण माझं 94च राहिलं, 93च्या खाली उतरलं नाही. त्यामुळे मी अजून वाट बघू शकते. पण मी जास्त फ्रिक्वेंटली स्वतःवर लक्ष ठेवलं, जेणेकरून पुढच्या वेळी मला कळलं, की आता माझा वाढतोय परत SpO2, काही हरकत नाहीये. मग असं जर तुम्ही केलंत, तर घरी असताना देखील सुरक्षित राहू शकता. आणि लक्षात घ्या, इम्युनिटीसाठी ह्या 3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, झोप 6 ते 8 तास जेवढं शक्य आहे तेवढं. आहार ज्याच्यामध्ये प्रोटीन आणि अ, शक्य असेल तर हिरव्या पालेभाज्या वगैरे असायला पाहिजेत. आणि विशेषतः थोडासा हलका व्यायाम, जो खूप नसायला पाहिजे, खूप कमी नसायला पाहिजे. एवढ्या गोष्टी जरी आपण पाळल्या, तरी आपली इम्युनिटी चांगली राहते. प्रत्येकाला धोक्याचं लक्षण माहिती पाहिजे, की काय झालं, की आपण लगेच दवाखान्यात पोहोचायचंय. श्वास घ्यायला त्रास किंवा धाप लागलं तर, ऑक्सिजन 94 पेक्षा खाली गेला तर, छातीमध्ये दुखत असेल किंवा दाब वाटला तर, गोंधळल्यासारखं होत असेल तर, समजत नसेल तर, बोलताना त्रास व्हायला लागला तर,
कुठल्याही भागामध्ये अशक्तपणा आला किंवा कुठलाही भाग निळसर वगैरे पडला असेल असं. तसंच जर ताप किंवा लक्षणं वाढायला लागली आणि 6 मिनिट वॉक टेस्ट केल्यावर आपलं O2 93च्या खाली गेलं किंवा 3 पेक्षा कमी झालं तर आपण हे डॉक्टरांकडे लगेच जायचं आहे. आता जागता पहारा जेव्हा मी म्हणते त्यासाठी तुम्ही या गोष्टी करू शकता. काय काय करू शकता? एक तर ऑक्सिजनच्या पातळीवर लक्ष ठेवायचंच म्हणजे ठेवायचंच. सीटी स्कॅन नाही केला तरी चालतो, पण तुम्हाला तुमचं SpO2 प्रत्येक वेळी माहिती पाहिजे. म्हणजे प्रत्येक क्षणाला नाही, पण दिवसातनं 3 ते 4 वेळा. त्याचप्रमाणे 6 मिनिट वॉक टेस्ट म्हणजे 6 मिनिटं चालण्याची टेस्ट. त्यानंतर अवेक प्रोनिंग हे अतिशय सुंदर प्रकार आहे. म्हणजे पालथं झोपणं, ज्यांनी तुमचं फुफ्फुसं उघडतात आणि ऑक्सिजन वाढतं. आणि दीर्घ श्वास घेणे. काही जण प्राणायाम म्हणून करतात किंवा काही जण फक्त श्वास घेणे या पद्धतीने पण करू शकतात. 6 मिनिट वॉक टेस्ट साठी सरकारने हे माहिती पत्रक काढलेलं आहे. अतिशय सोपं आहे. सुरुवातीला हे जे मशीन आहे त्याचं बटन दाबून हे चालू करायचं आणि त्याच्यामध्ये आपलं बोट ठेवायचं. एक बोट ठरवायचं. ते बोट ठेवल्यानंतर आपण थोडा वेळ जर हे स्थिर ठेवलं तर मग ते हालत राहतं आणि काही वेळानंतर तिथे SpO2 आपला दिसतो आणि पल्स रेट पण दिसतो. ठीक आहे. 98-99 पर्यंत आहे आणि पल्स रेट 70 काहीतरी दिसतोय माझा. तुम्हाला बरोबर दिसतोय का उलटा माहित नाही मला. ठीक आहे. त्यानंतर मी नेहमी चालते त्या पद्धतीने घरातल्या घरामध्ये 6 मिनिट घड्याळ लावून चालायचं आणि चालून संपल्यानंतर परत एकदा मोजायचं आणि बघायचं की नंतर माझा SpO2 किती आहे. ते 93 पेक्षा जास्तीच पाहिजे आणि जरी कमी झालं असेल तर ते 3 पेक्षा जास्तानी कमी झालं तर त्याला पॉझिटिव्ह टेस्ट म्हणायचं. किंवा तुम्हाला धाप लागली किंवा खूप श्वास लागला, धडधडायला लागलं, असा काहीही त्रास झाला तरी ते पॉझिटिव्ह आहे असं म्हणायचं आणि मग लगेच आपण डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करायचा. वयस्कर व्यक्तींसाठी आपण 3 मिनिटं टेस्ट घेऊ शकतो. जेव्हा SpO2 तुम्हाला कमी वाटतो किंवा आजार सुरू झाल्यानंतर लगेच ही अवेक प्रोनिंग किंवा पालथं झोपायची क्रिया आपण करतो. याच्यामध्ये काय आहे? पालथं झोपणं आपल्याला माहिती आहे. लहान बाळ असं पालथं झोपतं ना पोटावर. तर इथं तुम्ही उशी आधाराला घेऊ शकता, पायाखाली उशी ठेवू शकता आणि ज्यांना मणक्याचा वगैरे त्रास नाहीये ते लोक हे करू शकतात. जे प्रेग्नंट नाहीयेत ते लोक हे करू शकतात. हे असं किती वेळ झोपायचं? 20 मिनिटं, 30 मिनिटं किंवा 2 तास तुम्हाला कसं सहन होईल त्या पद्धतीने हे कधीही दिवसभरामध्ये तुम्ही करू शकता. त्यानंतर थोडा वेळ डाव्या अंगाला झोपायचं, उजव्या अंगाला. त्यानंतर मग थोडा वेळ बसायचं, पाठीमागे रेलून बसायचं, जेणेकरून आपण असं थोडंसं झुकून बसल्यासारखं होतं. बरोबर. नामदेव सरांनी करून बघितलं. बरोबर. त्यानंतर मग परत पाठीवर आपण झोपायचं आणि मग नंतर परत डाव्या अंगावर झोपायचं आणि मग परत थोडा वेळ पोटावर झोपायचं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे आपण काय करतोय की आपण सगळीकडचे जे आपली फुफ्फुसं आहेत ती उघडली जातील अशा पद्धतीने आपलं शरीर एकाच पोझिशन मध्ये, नाहीतर आपण आजारी असल्यावर ताप आल्यावर फक्त पाठीवर झोपत असतो. तसं करोनामध्ये करायचं नाहीये. आपल्याला सगळ्या अंगानी झोपायचंय आणि विशेषतः जेव्हा तुम्ही पोटावर झोपता तेव्हा लंग्सची मागची बाजू ही पूर्णपणे उघडते आणि त्याच वेळेला तुम्ही जर खोल श्वास घेतले तर ऑक्सिजनचं प्रमाण हे वाढतं आणि सुरुवातीपासून लंग्समध्ये चांगलं ऑक्सिजन पोहोचत असेल तर अशा वेळेला आपल्याला निमोनिया जास्त होणार नाही. अवेक प्रोनिंगचा व्हिडिओ पण होता, पण मला वाटतं उशीर झाला त्यामुळे मी पुढे जाते. त्यानंतर हे एक इन्फोग्राफिक शेअर केलेलं आहे किंवा तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला सापडेल की फक्त तुम्ही झोपण्याची पद्धत बदलली, म्हणजे थोडासा पाय उंच, विटा लावून गादी उंच केली, कॉट उंच केला आणि तुम्ही जर असं वेगवेगळ्या पोझिशन मध्ये झोपलात तर लंग्स मधलं स्त्राव कसा बाहेर निघेल. कारण आपल्या फुफ्फुसामध्ये हे जेव्हा युद्ध होतं तेव्हा काही डेब्रिस तयार होतो आणि हा जसा आपण बाहेर काढू शकलो तर मग निमोनिया वाढत नाही. तर हे पण तुम्हाला सर्च केलं तर मिळेल. याला पोस्चरल ड्रेनेज असं म्हणतात आणि चेस्ट फिजिओथेरपीचा हा भाग आहे. त्यामुळे हे तुम्ही सुरक्षितपणे करू शकता घरी. ज्यांना खोकला असेल आणि अजून SpO2 94 पेक्षा जास्त असेल अशा व्यक्तींनी हे सगळे प्रयोग करायचे. SpO2 93च्या खाली गेलात की लगेच आपण दवाखान्यामध्ये जायचंय आणि जाईपर्यंत जर तुम्हाला धाप लागत असेल तर ह्या काही पोझिशन्स आहेत, अशा पोझिशन्स मध्ये तुम्ही बसलात की पुन्हा तुम्हाला थोडंसं बरं वाटू शकेल. म्हणजे हे थोडक्यात पुढे झुकून बसलात
उशी घेऊन किंवा खुर्चीमध्ये किंवा उभं राहून किंवा गादीवर असाल तर उशा घेऊन तुम्हाला असं उंच करायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही झोपलात, तर अशा वेळेला जेव्हा धाप लागते किंवा तुम्ही ऑक्सिजन बेडची वाट बघत असता, त्यावेळेला तुम्ही पोटावर झोपून खोल श्वास घेऊ शकता. अशा पद्धतीने बसू शकता आणि आपण ऑक्सिजन बेडची शोध हा SpO2 80-70 झाल्यावर नाही करायचा आहे. 90च्या वर असतानाच आपण ऑक्सिजन बेड शोधायचा आहे. त्यामुळे आपण तोपर्यंत नक्कीच सस्टेन होऊ शकतो. काही औषधं आहेत की रुग्णालयामध्ये गेल्यानंतरच खायची आहेत. विशेषतः स्टिरॉइड. काही डॉक्टर्स हे लवकर आजार बरा होऊ दे अशा दृष्टीनं का होईना, पण स्टिरॉइड हे लवकर चालू करतात. कृपया लक्षात घ्या, जोपर्यंत ऑक्सिजनची गरज पडत नाही, तोपर्यंत चुकूनही स्टिरॉइड खाऊ नका. मात्र ऑक्सिजनची गरज लागली, 94च्या खाली गेला आणि तुम्ही दवाखान्यामध्ये गेलात, की मग तुम्हाला गोळ्या किंवा इंजेक्शन दिले जातील. ते जीवन रक्षक आहेत. स्टिरॉइड हे एकच औषध असं आहे, प्रूव्हन आहे, की ज्याच्यामुळे जीव वाचतो. फक्त ते योग्य वेळी दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे पहिल्या आठवड्यात तुम्हाला जो कुठला डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देईल, खात्रीने विचारा, की ह्याच्यात स्टिरॉइड नाहीये ना? पहिल्या आठवड्यात मी खाणार नाही. नंतर जर ऑक्सिजनची गरज लागली, जेव्हा कधी लागेल, मग पहिल्या आठवड्यात लागेल नाही तर तिसऱ्या आठवड्यात लागेल. पण ऑक्सिजनची गरज लागेल तेव्हा स्टिरॉइड घ्यायचंय आणि त्यावेळेला दवाखान्यामध्ये तुम्हाला गुठळ्या न होऊ देण्यासाठी काही इंजेक्शन दिले जातील किंवा औषधं सुरू होतील, तर ते दवाखान्यात घ्यायचे आहेत. त्याशिवाय आपल्याला ही 2 नावं तर सगळ्यांना माहिती आहेत, टॉसिझुलिमॅब आणि रेमडेसिवीर. तर रेमडेसिवीर हे देखील ऑक्सिजनची गरज सुरू झाली तर द्यायचंय आणि पहिल्या 9 दिवसांमध्येच द्यायचंय, कारण त्यानंतर व्हायरस नसतो. मग हे काय काम करू शकत नाही. तरी पण कधी-कधी काही व्यक्तींबाबत डॉक्टर असा निर्णय घेऊ शकतात, की देऊन बघूया. कारण जेव्हा अतिगंभीर आजार असतो, तेव्हा व्हायरस हा 20 दिवसांपर्यंत शरीरात असेल असा एक अंदाज आहे. त्यामुळं कधी-कधी असं सांगितलं जाऊ शकतं. पण त्यांनी जीव वाचत नाही, फक्त आजार लवकर बरा होतो. टॉसीचा एकच डोस द्यायचा असतो आणि तो देखील ऑक्सिजनची गरज सुरू झाली की लगेच 1-2 दिवसात द्यायचा असतो. त्यामुळे लवकर दवाखान्यात पोहोचणं हे फार महत्वाचं आहे. याखेरीज तुम्हाला काही अँटिबायोटिक दिले जातील, कारण इन्फेक्शन होऊ शकतात व्हायरसमध्ये. त्यामुळे तुम्हाला अँटिबायोटिक दिले जातील. आता पोस्ट कोविड आजार बरा झाल्यानंतर काय करायचं, तर ॲस्पिरिनची गोळी नंतर 2 ते 3 महिने ही घ्यायची आहे. आधीच चालू असेल तर प्रश्न नाही. नसेल तर डॉक्टरांशी चर्चा करा आणि ही गोळी 75 ग्रॅमची चालू करायची, रोज एकच. विश्रांती फार महत्वाची. शरीराची खूप झीज झाली आहे. आपल्या किल्ल्यामध्ये युद्ध झालेलं आहे, पडझड झालेली आहे. त्यामुळे प्रथिनयुक्त आहार आपल्याला घ्यायला पाहिजे. इतर काही औषधं तुमच्या आजारपणासाठी किंवा कधी-कधी फुफ्फुसामध्ये फायब्रोसिस होतं, मग काही औषधं दिली जातात. कधी-कधी स्टिरॉइड जास्त काळ घ्यायची गरज पडते. त्यामुळे डॉक्टरांनी जे काही सांगितलंय ते पाळा. फुफ्फुसांचे व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही फुगे वापरू शकता किंवा स्पायरोमीटर म्हणून सर्च केलं, तर ते स्पायरोमीटर अशी प्लास्टिकचं असतं, ज्याच्यामध्ये बॉल्स असतात छोटे-छोटे, ते फुंकायचे असतात. तर त्यांनी फुफ्फुसाची शक्ती वाढवता येते. त्यामुळे नंतर हे तुम्ही व्यायाम करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, की थकायचं नाही, खूप काम करायचं नाही, खूप व्यायाम करायचा नाही. तुम्ही थकलात, की सगळा डॅमेज पुन्हा सुरू होतो आणि पुन्हा ताप येऊ शकतो. त्यामुळे न थकणं हे फार महत्वाचं आहे कोविड संपल्यानंतर काही आठवडे तरी. त्यामुळे तब्येतीने दमानी कामं सुरू करा. विशेषतः बायका, घरामधलं काम किती पडलंय म्हणून लगेच कामाला लागू नका. त्याशिवाय प्रत्येकानी कोविड झाल्यानंतर स्वतःची साखर तपासून घ्या. विशेषतः जर तुम्हाला दवाखान्यामध्ये ऍडमिट व्हायला लागलं असेल आणि स्टिरॉइड आणि ऑक्सिजन दिलं गेलं असेल, तर प्रत्येक व्यक्तीनी साखर तपासून घ्या. ती जर वाढलेली असेल तर ती नियंत्रित ठेवण्यासाठी काय करायचं ह्याबाबत डॉक्टरांशी चर्चा करा. कारण आपल्याला नंतर काळ्या बुरशीपासून सुरक्षा पाहिजे आहे आणि त्यासाठी अत्यंत सोपं आहे. तुमची शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची आपल्याला आणि नंतर स्वतःवर लक्ष ठेवायचे 3 आठवडे, 3 ते 4 आठवडे. म्हणजे काय करायचंय, रोज नाकामध्ये आणि तोंडामध्ये काळसर चट्टा कुठे दिसतोय का बघायचंय. जरा जरी गच्च वाटलं नाकामध्ये किंवा डोळा दुखतोय वाटलं, कुठं सूज वाटली, एका बाजूलाच दुखतंय असं वाटलं, चेहऱ्याच्या भागामध्ये काहीही त्रास होऊ लागला, की लगेच नाक, कान, घसा तज्ञांना भेटायचं आणि मग ते तुम्हाला नाकामधनं एक स्वॅब तपासणी करायला सांगतील. ती स्वॅब तपासणी करायची. ही बुरशी जर लवकर लक्षात आली तर त्याच्यावर औषधं उपलब्ध आहेत. फक्त आपल्याला उशीर नाही होऊ द्यायचा आहे, म्हणून पुन्हा जागता पहारा महत्वाचा आहे. कुणासाठी, जर आधीच डायबेटिस असेल तर, ऑक्सिजन 5 दिवसाच्या वर लागला असेल तर, टॉसीचं इंजेक्शन दिलेलं असेल तर आणि
जर स्टिरॉइड तुम्हाला दिलेले असतील तर. जर असं असेल आणि तुमची साखर अनियंत्रित असेल, तर अशा व्यक्तींनी स्वतःवर लक्ष ठेवायचंय. याच्यानंतर पण मास्क व्यवस्थित वापरायचा आहे, स्वच्छता राखायची आहे. धुळीमध्ये, बांधकामाच्या ठिकाणी, अशा ठिकाणी जायचं नाहीये. एवढी काळजी घ्यायची आणि रोज स्वतःवर लक्ष ठेवायचं सकाळ संध्याकाळ, की काही दुखतंय का आणि कुठे काळा चट्टा दिसतोय का? एवढी आपण काळजी घेतली आणि अक्षरशः वाटलंच तुम्हाला की साखर कंट्रोल होतच नाहीये, तर सरळ 15व्या दिवशी आणि 22व्या दिवशी तुम्ही नाकातनं स्वॅबची तपासणी डॉक्टरांना करून घ्यायला सांगा. त्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येईल, लक्षणं यायची पण आपल्याला वाट बघायची गरज नाही. त्यामुळे आपण काळजी घेऊ शकतो. काही लोक पोस्ट कोविडमध्ये जातात, ज्यांना 3 महिने त्रास होऊ शकतो किंवा त्यापेक्षा जास्त त्रास होऊ शकतो. आराम केल्याने दूर न होणारा थकवा, भयानक थकवा असतो कोविडमध्ये कुणाला झाला असेल तर माहितीये. झोप न लागणे, मन एकाग्र न होणे म्हणजे ब्रेन फॉग, विसरतात माणसं सगळं. किंवा कधी अत्यंतिक चिंता, अँक्झायटी, डिप्रेशन किंवा निगेटिव्ह भावना हे सगळं कोविडमुळे होऊ शकतं, लक्षात घ्या. आणि अशा भावना तुम्हाला होत असतील तर डॉक्टरांची मदत घ्या. त्यानंतर उत्साह कमी होणे, स्टॅमिना कमी होणे, पूर्वीसारखं काम करता न येणे, फुफ्फुसामध्ये फायब्रोसिस होणे, त्यामुळे धाप लागणे किंवा मग तुम्ही जर काम केलं, थकलात की मग नंतर मलेज, आजारी पडता, 1 दिवस पूर्ण विश्रांती घ्यायला लागते. असं जर होत असेल तर डॉक्टरांचे सल्ले अवश्य घ्या, विश्रांती घ्या, दगदग करू नका. सगळ्यात महत्त्वाचं, कधी-कधी रक्तांमध्ये गुठळ्या होतात, त्यासाठी ॲस्पिरिन आपल्याला चालू करायचंय आणि अशा पद्धतीचा कुठलाही त्रास वाटला की लगेच दवाखान्यात पोहोचायचंय, कारण याच्यावर पण उपाय आहेत आपल्याला माहिती आहे. आणि जर इतर आजार असतील तर त्यांची काळजी घ्यायची. आता लसीकरण सुरक्षित आहे, कारण एवढ्या लाखो लोकांनी, करोडो लोकांनी घेतलंय, लाखो नाही. लस घेतलं की गंभीर आजार होत नाही. लस घेतलं की मृत्यूची शक्यता अत्यंत कमी होते आणि तसंच आजार पसरण्याची शक्यता पण कमी होते. कितीतरी जण असे आहेत जे वयस्कर होते, पण त्यांना आता घरात कोविड झाला, पण ह्यांचा आजार लगेच बरा झाला, असं पण झालेलं आहे. त्यामुळे लस घेणं आवश्यक आहे. लस सुरक्षित आहे. त्यांच्या चाचण्या सर्व म्हणजे लवकर पार पडल्या, पण विदाऊट चाचण्या कुठलं औषध आणलेलं नाही, लस आणलेली नाहीये. कोव्हॅक्सिनचं पण आता संपेलच, 3री चाचणी संपेल. त्यामुळे ज्यांना कुठलाही आजार आहे, ते लोकं लसी सुरक्षितपणे घेऊ शकतात. व्हेरियंट विरुद्ध देखील लसी काम करतात. आजारी पडाल तुम्ही एखाद वेळी, पण गंभीर आजार हा टाळू शकतो. नियम पाळणं महत्वाचंच आहे. जसं व्हायरस जास्त शरीरात गेला तर लस असेल तरी पण फायदा नाही होणार. मास्क लावायचाच आहे. लसीमुळे कधीच कोविड होत नाही, कारण दोन्ही लसीमध्ये कोविडचे जंतूच नाहीयेत. त्यामुळं लसीमुळे कोविड होत नाही. तुम्हाला कोविड असताना चुकून लस घेतलेली जाऊ शकते, कारण तुम्ही असिम्प्टोमॅटिक असू शकता. 80% लोकांना असिम्प्टोमॅटिक असणार आहे. पण लसीमुळे कोविड होत नाही. HIV बाधित, कॅन्सरचे पेशंट हे देखील लस घेऊ शकतात. फक्त त्यांच्यामध्ये इम्युनिटी थोडीशी कमी राहते. ज्यांना ऑलरेडी ॲस्पिरिन किंवा क्लोपिडोग्रेल चालू आहे, ते आरामात घेऊ शकतात लस. याखेरीज जर कुठली औषधं तुम्हाला चालू असतील, तर तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करून तुमचं INR 2.5 च्या खाली आहे का, ही तपासणी करून बघू शकता. आणि जरी नाही बघितली, तरी देखील काही खास धोका नाहीये. फक्त जिथं इंजेक्शन दिलंय, तिथं काळसर चट्टा येऊ शकतो. त्यामुळं इंजेक्शन नंतर 5 मिनिटं दाबून ठेवायचं आहे, जर ही औषधं चालू असतील तर. तुम्हाला साधी कोणतीही ॲलर्जी असेल तर घेऊ शकता. फक्त इंजेक्शनमुळं म्हणजे अगदी जीवघेणी ॲलर्जी म्हणतो आपण, अॅनाफिलॅक्टिक रिएक्शन तसं आलं असेल इंजेक्शननी किंवा कुठल्या लसीनी, तरच घ्यायचं नाहीये. इतर सर्वजण घेऊ शकतात. कोविड तुम्हाला आत्ता असेल, लक्षणं असतील तर लस घ्यायची नाहीये. मात्र कोविड बरा झाल्यानंतर आपल्याला 4 ते 6 आठवडे थांबायचंय आणि त्याच्यानंतर मग पहिला किंवा दुसरा डोस जो कुठला असेल तुमचा, तो घ्यायचा आहे. लगेच घ्यायचा नाहीये, थोडं थांबायचंय त्यानंतर. आणि सगळ्यांना मोठा प्रश्न आहे, की बाबा जर कोणी दारू घेत असेल किंवा लस घेतल्यानंतर दारू घ्यायची का नाही घ्यायची? नाही घेतलीत तर उत्तम आहे, तुमची इम्युनिटी चांगली राहील. पण जर तुम्ही राहूच शकत नसाल आणि घेतली तुम्ही दारू, तरी त्यांनी काही नुकसान तुमचं म्हणजे असं धोका होणार नाहीये. इम्युनिटी थोडीशी कमी होईल, एवढंच आहे. ठीक आहे? तर लक्षात घ्या, की कुठला पण एक मार्ग हा 100% सुरक्षित नाहीये. मास्कमधनं पण येणार आहे, हात धुतला तरी येणार आहे, व्हेंटिलेशनमधनं पण येणार आहे. अगदी तुम्ही लस घेतली तरी पण काहीतरी त्याच्यामध्ये कमतरता आहे. पण जेव्हा आपण एकापेक्षा अधिक मार्ग एकाच वेळेला वापरतो, जास्तीत जास्त मार्ग वापरतो, तेव्हा हा व्हायरस मध्ये-मध्ये अडकून आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे जास्तीत जास्त मार्ग वापरा. जेवढे मार्ग वापराल तेवढे तुम्ही अधिक सुरक्षित व्हाल. लक्षात घ्या, जो बदलतो तो टिकतो या जगामध्ये. त्यामुळे लवकरात लवकर स्वतःमध्ये बदल घडवून आणा. मास्क लावा,
हात धुवा, अंतर ठेवा, हे कमीत कमी करायचे उपाय आहेत. याखेरीज बरेचसे उपाय मी सांगितलेले आहेत. आणि लक्षात घ्या, की प्रत्येकाला काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्ही ह्याच्यातली एक जरी हे थांबवू शकलात, तरी देखील ही साथ एका व्यक्तीपासून काही महिन्यात इथं पोहोचते. त्यामुळे ह्या एका व्यक्तीला मी थांबवलं, तर म्हणजे मी स्वतःला एवढं थांबवलं, मला एकटीलाच झाला, पुढे गेलाच नाही. मग मी स्वतः एवढ्या केसेस थांबवलेल्या आहेत. त्यामुळं प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे. प्रत्येकाने काळजी घेणं महत्वाचं आहे. तुम्ही जी कुठली ऍक्शन घेताय त्यांनी काही ना Right. काहीतरी फायदा होतो. मास्क लावलात की व्हायरस तुमच्यापर्यंत येणार नाही किंवा हवेत जाणार नाही. तुम्ही सॅनिटायझर हँड वॉश केलं की व्हायरस तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही सोशल डिस्टन्सिंग केलं, व्हायरस तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. खोकताना कव्हर केलं, व्हायरस हवेत जात नाही. तोंडाला हात नाही लावला, व्हायरस तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. लगेच टेस्ट केलं, दुसऱ्यांपर्यंत व्हायरस जात नाही. तुम्ही स्वतःला आयसोलेट केलं सांगितलेले दिवस पूर्ण, तर मग व्हायरस इतरांपर्यंत जात नाही. तुम्ही स्वतःला क्वारंटाईन केलं 14 दिवस, व्हायरस इतरांपर्यंत जात नाही. आणि तुम्ही लस घेतलीत तर डिसीज हा माइल्ड राहतो. त्यामुळं प्रत्येक कृती महत्वाची आहे. आणि जर कुणाला वाटत असेल तर लसीकरणाने फायदा होत नाही, तर हे चित्र बघा. जसं जसं लसीकरण वाढत जाईल तसं तसं, म्हणजे आता समजा आपण दुसऱ्या लाटेमध्ये इथे आहोत, जेव्हा 25% पोहोचू तोपर्यंत पण फरक दिसणार नाही. 50% जरासा फरक दिसेल. त्याच्यावर सरकलो की बघा, तिसरी लाट येणार नाही किंवा चौथी लाट येणार नाही. आणि जसं जसं पुढे जाऊ तसं तसं सगळेच सुरक्षित होत राहतील. आणि ज्यांना लस घेता येत नाही ते पण सुरक्षित होतील. त्यामुळे लसीकरण तुम्हाला उपलब्ध होईल तेव्हा तुम्ही घ्या. कधी संपणार ही साथ? ज्या वेळेला नियम पाळणाऱ्यांची संख्या वाढेल, त्यावेळेला साथ संपेल. त्यामुळं बघा बरं, आज जेवढ्यांनी ऐकलंय किंवा नंतर जेवढे लोक ऐकणार आहेत, आपल्या सर्वांपैकी जेवढे लोक नियम पाळायला लागाल, मी सांगितले त्याप्रमाणे, तर ही साथ आपण नक्कीच थांबवू शकू असं मला वाटतंय. आणि मला असं वाटतंय की आधी जेवढी भीती होती तुमच्या मनामध्ये, आता त्यापेक्षा थोडी तरी कमी झाली असेल. आणि जर खरंच कमी झाली असेल, तर आजचा सगळे हे आपले श्रम आहेत ते पूर्णपणे सार्थकी झाले असं मी म्हणेन. सो पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद.